कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. आपण लास्ट टाइम अध्याय नंबर 4 ला कन्क्लूड केलं होतं. मला काम नाही. अध्याय नंबर 4 चे फक्त काही एक लास्टच्या तात्पर्याचे काही पॉइंट्स बाकी होते. तर त्याला आपण जस्ट हे करूया. लास्टचा जो सेक्शन होता चौथ्या अध्यायाचा, त्या चौथ्या अध्यायाच्या लास्टच्या सेक्शन मध्ये भगवंतांनी सांगितलं होतं की हे जे ज्ञान आहे ते प्राप्त करण्याकरता आपल्याला कुठे गेलं पाहिजे? गुरुकडे गेलं पाहिजे, राईट. आणि गुरुकडनं आपण सेवा करून ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. त्यानंतर भगवंतांनी मग लास्टच्या सेक्शन मध्ये या ज्ञानाची महती सांगितली की हे ज्ञान किती महत्वपूर्ण आहे आणि किती फायदेशीर आहे. आणि 40व्या श्लोकामध्ये भगवंतांनी म्हटलं होतं, अज्ञश्च अश्रद्ध धानश्च संशयात्न विनश्यति नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मना. की हे जे ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे अर्जुन, याबद्दल तू काहीही शंका बाळगू नकोस. हे जे मी तुला ज्ञान दिलेलं आहे याचं जर तू अवलंबन केलंस तर तुला परफेक्शन प्राप्त होईल, राईट. मग जेव्हा आपण प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, अनेक प्रामाणित आणि आदर्श शास्त्रांपैकी भगवद्गीता ही सर्वोत्तम आहे. पशुवत मनुष्यांना प्रामाणिक शास्त्रांवर विश्वासही नसतो आणि त्याचे ज्ञानही नसते. आणि त्यांच्यापैकी काही लोकांना जरी शास्त्राचे ज्ञान असले किंवा शास्त्रांमधील संदर्भ देता येत असले तरी त्यांची वास्तविकपणे शास्त्रांवरती श्रद्धाच नसते, राईट. तर ऑफकोर्स आपल्यापैकी आपण जे बरेच जण इथे आहोत, वी आर ऑल प्रॅक्टिसिंग डिवोटीज. आपण प्रॅक्टिस करतोय साधना भक्तीची. तर नॅचरली आपल्यामध्ये ती टेंडन्सी नसते डाऊट करायची, राईट. पण तुम्ही बघाल बऱ्याचदा की इवन विद इन डिवोशनल सर्कल किंवा डिवोशनल सर्व्हिस मध्ये बऱ्याचदा असे काही फॅक्ट असतात ते आपण एक इव्हेंच्युअली टाइम गेल्यावरती समजू शकतो. एक इनिशियल आपल्याला एवढं कळतं की आपल्याला भक्ती केली पाहिजे, राईट, आणि भगवंतांना प्राप्त केलं पाहिजे. पण इव्हन भक्तीमध्ये आल्यावर सुद्धा कधी कधी बऱ्याचदा आपल्याकडे काही डाऊट्स आपल्याकडे असतात. जसं फॉर एक्झाम्पल जसं अर्जुनाने प्रश्न विचारला आपल्याला, राईट. अर्जुनाने प्रश्न विचारला की 3ऱ्या अध्यायामध्ये की हे अशी कुठली गोष्ट आहे जी मला या जगामध्ये सेवा करण्याकरता थांबवते? भगवंताने उत्तर दिलं, काम. याचा सगळा आपल्याला प्रॅक्टिकल अनुभव आहे. आपल्याला लगेच विश्वास बसतो, हा बरोबर आहे, राईट. की काम, क्रोध, लोभ हे काय आहेत या जगामध्ये भगवंतांची भक्ती करण्याकरता बाधक आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काय आणि आपल्याला काही कोणी एक्सपेरिमेंटल प्रूफ द्यायची गरज नाहीये, कारण हे आपण डे इन डे आउट एक्सपिरियन्स करत असतो, राईट. तर ही एक कॅटेगरी असते. दुसरी कॅटेगरी असते जसं से फॉर एक्झाम्पल, जसं आपण आता दुसऱ्या अध्यायात शिकलेलो आहे की मी हे शरीर नाही, मी आत्मा आहे. हे जेव्हा आपण पहिल्यांदा ऐकतो तेव्हा असं नाही की आपल्याला लगेच कळतं, बरोबर आहे का नाही? मी शरीर नाही, मी आत्मा आहे हे आपल्याला समजून घेण्याकरता थोडंसं कॉन्टम्प्लेशन करावं लागतं, थोडंसं ध्यान द्यावं लागतं आणि थोडं म्हणजे डोक्याला थोडंसं ताण द्यावं लागतं. इन वन सेन्स थोडं स्ट्रेच करावं लागतं. बाकी गोष्टींना ताण द्यावं लागत नाही, कारण त्याच गोष्टी आपल्याला ताण देतात. आता से फॉर एक्झाम्पल चॅन्टिंग करायचं, आपल्यासमोर मोबाईल आहे, मोबाईल आपल्याला खेचून घेतो त्याच्याकडे, ते काय टेन्शन नसतं, चलो. सेन्स ऑब्जेक्ट्स आपल्याला इझिली अट्रॅक्ट करून घेतात, त्याच्या सगळं स्ट्रेस नाहीये. पण आता तुम्हाला सांगितलं की चलो अभी समजने की कोशिश करो, हम ये शरीर नहीं हम आत्मा है, तर थोडं गणित आहे ना हे. मला थोडं बसून डोकं लावावं लागतं, अच्छा मैं शरीर नहीं मैं आत्मा कैसे हूँ. मग हे समजवण्याकरता अनेक उदाहरणं दिली जातात. से फॉर एक्झाम्पल एक उदाहरण दिलं जातं, आपण ते डिस्कस केलं होतं डिटेलमध्ये, पण जस्ट इथे डाऊट या सेक्शनला कव्हर करण्याकरता एक उदाहरण त्यातलंच. या जगामध्ये असे पण काही व्यक्ती आहेत ज्यांना जो आपण म्हणतो ना ब्रेन सबस्टन्स, तुम्ही म्हणता काय ते काय काय असतं, ग्रे मॅटर, व्हाईट मॅटर, बरेच काय काय असतं मेंदूमध्ये. तर मेडिकली असे काही डायग्नोज म्हणजे मेडिकली प्रूव्हन असे काही केसेस आहेत ज्यांचा ऍक्च्युअली मेंदूच नाही, रिकामा आहे. म्हणजे मेंदूच नाही आतमध्ये, पण तरी सुद्धा त्यांचा आयक्यू लेवल एकदम हाय लेवलचा आहे.
तुम्ही म्हणा अशी कुठे उत्तर आहे, तुम्ही शोधा गुगलमध्ये, लगेच तुम्हाला भेटतील. बरेच उदाहरणं आहेत. आजकाल सायंटिफिक प्रोग्रेस एवढी आहे की तुम्हाला जे पाहिजे ते उदाहरण पटकन त्याची तुम्हाला गुगलवर भेटून जातं. पण फायदा काय? उत्तर भेटतंय पण लोक हे सगळं शोधत नाही. ते लोक गुगलवरती शोधतात, IPL का कौन सा मैच चल रहा है, दिल्ली में क्या हो गया, अच्छा अभी US और इराक में क्या हो रहा है, अच्छा अभी इकॉनॉमी का कितना ऊपर है नीचे डाऊन है. तर लोकांना आत्मजिज्ञासाबद्दल प्रश्न असतात. भले याच्यावरती हजारो गोष्टी सोशल मीडियावरती अपलोडेड आहेत, राईट. मग असं तुम्हाला जेव्हा उदाहरण भेटतं, हा ऐसा आहे क्या, अच्छा ऐसे हो सकता है. आणि मग आपण बरेच उदाहरणं घेऊन स्टडी केलं होतं की जसं कॉन्शियसनेस, चेतना, हे काय आहे, जीवात्म्याचं लक्षण आहे. चेतना जेव्हा निघून जाते तेव्हा भले शरीरातले सगळे अवयव काम करत असतील मेकॅनिकली किंवा आर्टिफिशियली, पण तिथं जीवात्मा जिवंत होऊ शकत नाही, राईट, कारण जीवात्मा निघून गेला. तर अशा प्रकारे आपण थोडं मेंदूला स्ट्रेच केलं तर आपल्याला कळतं आफ्टर सम कॉन्टेम्प्लेशन की येस, वी आर नॉट बॉडी बट वी आर स्पिरिट सोल, राईट. आणि त्यानंतर असे काही ऍस्पेक्ट असतात भक्तीमधले की जे आपल्याला वर्षानुवर्षे भक्तीचा अभ्यास केल्यानंतरच कळतात. जसं फॉर एक्झाम्पल जे आता वृंदावनमध्ये तुम्ही रासलीला बघितली असेल. भगवान कृष्ण और उनके गोपिया, इनके बीच का प्रेम संबंध भौतिक नहीं है, आध्यात्मिक है. हे आपल्याला आता कळणारच नाही, कारण आपण भौतिक स्तरावरती आहोत. आपण याला एक बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड अफेअर बघतो, राईट. कारण बिकॉज आपल्या माइंडमध्ये तेच आहे की मेल फिमेल बॉडी, स्त्री पुरुष शरीर. मग आपण त्याच्या पलीकडे गेलो तर आपल्याला समजणार कसं ते. मग जेव्हा आपण स्वतः ह्याच्या पलीकडे जाऊ, स्त्री पुरुष भावनेच्या, जेव्हा आपण भगवंताचे दास सेवक या भावनेमध्ये येऊ, तेव्हा आपल्याला कळेल की हे कसं आध्यात्मिक आहे, भौतिक स्तरावरती नाही, राईट. मग काही गोष्टी ह्या भरपूर वर्षांच्या साधनेच्या अभ्यासाने आपल्याला कळतात. आणि ऍट द एंड काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला कधीच कळणार नाहीत. असं का? काही गोष्टी अशा की आपल्याला कधीच कळणार नाही. आता से फॉर एक्झाम्पल लोक हे शोधायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, ते उदाहरण नका घेऊया. पण अशा काही गोष्टी आहेत ना जगामध्ये ज्या तुम्हाला कधीच कळणार नाहीत. तुम्ही जरी किती पण प्युरिफाईड सोल झाला तरी तुम्हाला कळणार नाही. एवढं लक्षात ठेवा की जर आपल्याला सगळ्या गोष्टी कळल्या असत्या तर आपण देव झालो असतो ना. हे एक सिम्टम आहे की आपल्याला ह्या बऱ्याच सगळ्या गोष्टी कळू शकत नाही. ते सिम्टम आहे की हम भगवान नहीं बन सकते, क्योंकि हम भगवान है ही नहीं. जो भगवान है उसको पता चलता है, राईट. आणि ऍक्च्युअली बघायला गेलं तर आपण जेव्हा भक्ती मार्गामध्ये आहोत, जेव्हा आपल्याला आपण म्हणतो ना की ज्ञान प्राप्त करना है भक्ती का, मुझे जानना है भगवान कौन है, मैं कौन हूँ, ये भौतिक जगत क्या है. तर हे ज्ञान आपल्याला तेवढ्या म्हणजे आपल्याला जे इसेन्शियल नॉलेज आहे भक्ती प्रॅक्टिस करण्याकरता तेवढं आपल्याला भेटलं म्हणजे आपण कृतार्थ झालो. ह्याच्या पलीकडे आपल्याला ज्ञानची गरज पण नाही ऍक्च्युअली बघायला गेलं तर. शेवटी आपल्याला परफेक्शन काय आहे हे समजणं की जीवर स्वरूप आहे कृष्ण नित्यदास. आपण भगवंतांचे नित्यसेवक बनलो, दॅट्स इनफ. आणि म्हणून जेव्हा जिथे जिथे सेक्शन येईल की ज्ञान प्राप्त करायचंय, ज्ञान घ्यायचंय, हे ज्ञान आपल्याला तेवढं भेटणार जेवढं आपल्याला भक्ती करण्याकरता आवश्यक आहे. त्याच्या पलीकडे ज्ञान घ्यायचा प्रयत्न करणे म्हणजे भगवंत बनण्याचा प्रयत्न करणे, राईट. तर अशा प्रकारे हा एक सेक्शन भगवंताने इथे दिलेला आहे की काही गोष्टी म्हणजे इव्हन डाऊट करू नये, संशयात्मा विनश्यती. आणि भक्तीमध्ये जर आपल्याला काही डाऊट असतील तर ते डाऊट आपण हे अशा लेवल्स आहेत. काही गोष्टी आपल्याला पटकन कळतात, काही गोष्टी कॉन्टेम्प्लेशन केल्याने कळतात, काही गोष्टी कालांतराने कळतात भक्तीचा अभ्यास करून, काही गोष्टी आपल्याला कधीच कळणार नाहीत. जसं से फॉर एक्झाम्पल ऑफकोर्स दिस नॉट दिस कैटेगरी बट अच्छा भगवान का फ्लूट फेवरेट क्यों है और कोई इंस्ट्रूमेंट फेवरेट क्यों नहीं हो सकता. जसं मी कधी विचार करतो की या जगामध्ये आपल्याला गुलाबचं फुल बघायची सवय, राईट. भागवत मध्ये आणि बऱ्याच ठिकाणी उदाहरण आहे कमळाचं की लोटस पेटल, भगवान के हात लोटस के जैसे, उनकी आंखें लोटस के जैसे. पण या जगात लोटस आपण बघितलं नाही कधी. तर मी नेहमी कम्पेअर करतो, अरे गुलाब के जैसा क्यों नहीं बोला, कृष्णा फीट आर लाईक रोज पेटल्स. कारण आपल्याला रेफरन्स कुठला आहे, गुलाबाचा आहे, राईट. शास्त्रामध्ये रेफरन्स आहे कमळाचा. मग आता ह्याच्यावरती ओव्हरली कॉन्टेम्प्लेशन करून काय फायदा नाहीये. जे आहे ते आहे, यू कॅन चेंज दॅट, राईट. जसं आता
भगवंतांची आई यशोदा आहे, राईट. अजून दुसरी यशोदा बनू शकत नाही कधीच, एकच यशोदा आहे. बाकी सगळे यशोदाच्या मार्गावरती म्हणजे फुटस्टेपला फॉलो करून यशोदा माईला असिस्ट करू शकतात. बट देर विल बी नो अदर यशोदा. हे काय नाही, ऐसा ही हो, यू कॅन्ट चेंज दॅट, राईट. सो लाईक दॅट. असे भरपूर गोष्टी असतात, पण आपल्याला जेवढं प्रॅक्टिस करण्याकरता आपण या संसारामध्ये फसलेले लोक आहोत भौतिक जगामध्ये. हायर टॉपिक्स आपण जेव्हा हायरला जाऊ तेव्हा समजतील. आता आपल्याकडे एवढंच आहे की अनर्थ निवृत्ती झाली पाहिजे, राईट. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि म्हणून जेव्हा अशा बोला माताजी. फ्लूटचं आहे का, फ्लूट का वापरतो भगवंत? त्याचं वापरतात मला पण नाही माहिती. मला एक स्टोरी माहिती आहे प्रभूजी. तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार, सांगा. नाही म्हणजे ती खरी का खोटी ते माहित नाही. असं आहे की बांबूला जाळल्यानंतर विष बाहेर फेकतं ना ते. मग जगातली किंवा ब्रह्मांडातली प्रत्येक वस्तू भगवंताच्या ऑफरिंग करता आहे. मग बांबू म्हणतो की मी माझा काय उपयोग, मी काहीच जगात येऊन काहीच उपयोग नाही माझा. मग भगवंत त्याला आपल्या सोबत ठेवतात आणि मग त्याचं यूज करून घेतात बुवा ऑफरिंग साठी. असं स्टोरी मला माहिती आहे. असेल ना, त्यात काय हे नाहीये. आणि जेव्हा अशा स्टोरी असतात तेव्हा आपण हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की इट्स नॉट की जसं अग्निदेवाने भगवंतांना जसं पांचजन्य त्यांना शंख भेटला होता, राईट. जेव्हा भगवंत भेटायला गेलेले याला महाविष्णू तिथे, तर इट्स नॉट की महाविष्णूने सॉरी कुठे गेलेले बली महाराजांच्या कुठे सेक्शन मध्ये होते, पण त्यांना गिफ्ट मध्ये भेटलं होतं. तसं सुदर्शन पण त्यांना दिलं होतं. मग असं नाही की ते त्यांना तेव्हा दिले गेले. इट्स इटर्नल असोसिएट ऑफ द लॉर्ड. हे जे भगवंतांचे जे वेगवेगळे पॅराफेर्नले आहेत, जसं शंख असेल, चक्र असेल किंवा काही असेल, या गोष्टी भगवंतांकडे अगोदरपासूनच आहेत. त्या फक्त या लीलेमध्ये जगामध्ये मॅनिफेस्ट होतात की अरे कृष्ण को ऐसे मिल गया. नहीं, कृष्ण के पास पहले से था, बट एक उसमें रस और फ्लेवर और वो ऐड हो जाता है जब कृष्ण को दिया मैंने, बट इट्स ऑलरेडी देयर, राइट. समथिंग लाइक दॅट. येस. तर मग अशा प्रकारे जेव्हा आपल्याला डाऊट असेल तर आपण त्या डाऊटला काय केलं पाहिजे, क्लिअर केलं पाहिजे, राईट. आणि बऱ्याचदा कधी कधी आपल्याला डाऊट क्लिअर करण्याकरता आपण अशा डिवोटीचा संघ करावा ज्यांना डाऊट क्लिअर करण्याचा भगवंतांनी काय दिलेलं आहे, थोडंसं इंटेलिजन्स दिलेलं आहे, कॅपॅसिटी दिलेली आहे. भक्तांच्या पण कॅटेगरी असतात. काही भक्त हे रसिक असतात, काही हे जास्त तत्ववादी असतात, म्हणजे तत्वपाठवरती त्यांचा जोर असतो. काही रसिक असतात, काही मिक्सचर असतात. तर आपण शोधून काढलं पाहिजे की कोण डिवोटी मुझे आन्सर कर सकता है प्रॉपरली, राईट. आणि कधी कधी जर डाऊट क्लिअर झालं नाही तर काय करायचं, मग तसंच लटकून राहायचं नाही. डाऊट क्लिअर झाला नाही तर त्याला सस्पेंड करायचं आणि म्हणायचं की चलो कोई बात नहीं, कभी बाद में समझ में आएगा, आपण चॅन्टिंग करना है, चॅन्टिंग कर लेते हैं. असं नाही की अरे क्लियर नहीं हुआ अभी क्या करें. नहीं, जब होगा ना वो आप अपना भक्ति करते रहो. आप जब उसको क्लियर होना है वो क्लियर हो जाएगा, राइट. बट उसके लिए भक्ती नहीं रोकना है. जसं कधी तुम्ही जर 5व्या स्कंदामध्ये जाल तुम्हाला तेव्हा जास्त क्वेश्चन येतील भागवतच्या 5th कॅन्टो मध्ये की अरे यूनिवर्स का स्ट्रक्चर ऐसे क्यों है, हमारे इसमें तो ऐसा लिखा है, उसमें ऐसा है, और ये समझ में नहीं आता. ये कधी कधी ते उल्ट पलट तुम्हाला समझ, अरे ऐसा इधर ये जम्बू द्वीप है पर यहाँ पे दूसरा द्वीप है, लेकिन समझ में तो ऐसा नहीं आता कि ऐसे बीच में नहीं है, राइट. जसा पृथ्वी कधी कोणी म्हटला गोल आहे, कधी कोणी म्हटला प्लेन आहे. तर आता आपण जाऊन तर बघू शकत नाही, राईट. मग आता आपल्याला एकच ऑप्शन आहे की शास्त्रामध्ये जे दिलेलं आहे ते चुपचाप ऍक्सेप्ट करायचं. आणि जर तुम्हाला ऍक्सेप्ट होत नसेल तरी पण ऍक्सेप्ट करायचं, राईट. आणि पुढे जायचं. कारण अल्टिमेटली आपल्याला भगवंतांची प्रेम करायचंय. पृथ्वी गोल असेल किंवा सपाट असेल किंवा एखादं स्ट्रक्चर असं असेल किंवा तसं असेल, अल्टिमेटली कसं असेल तरी मला जाऊन सेवा करायची, राईट. आपल्याला ऍट कोर जी गोष्ट डेव्हलप करायची आहे त्याच्यावर आपला फोकस असला पाहिजे. आणि आपल्याला डेव्हलप करायचे सेवा भाव, दॅट्स इट, राईट. आपल्याला चॅन्टिंग करायचंय हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, लाईक दॅट. अशा प्रकारे जेव्हा हा अध्याय एंड होतो, ह्या अध्यायाच्या एंडच्या शेवटी 42nd श्लोकला भगवंत म्हणतात, आता बघा जेव्हा तुम्ही 5व्या अध्यायाला जाल, हा जो श्लोक आहे आणि याच्या अगोदरचे श्लोक भरपूर कनेक्टेड आहेत. भगवंत म्हणतात, म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयाचे संशय उत्पन्न झाले आहेत, ते ज्ञानरूपी शास्त्राने छाटून टाकले पाहिजेस. हे भारत
योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध करायला चालू कर. बरोबर आहे. मग आता तुम्ही जेव्हा ह्या चॅप्टरच्या एंडला आलात तेव्हा तुम्हाला या श्लोकामध्ये किती गोष्टी, कुठल्या 2 गोष्टी दिसतात सांगा? या श्लोकामध्ये 2 गोष्टी दिसत आहेत, राईट? जेव्हा तुम्हाला हे अध्याय पुढच्या अध्यायाला जोडायचंय 5.1 5th चॅप्टरला, तुम्हाला दिसेल यामध्ये 2 गोष्टी आहेत. ज्ञानरूपी शस्त्राने, राईट? ज्ञान हा एक एलिमेंट आहे आणि दुसरा आहे योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. नाव अगेन जेव्हा 5वा अध्याय चालू होतो तेव्हा अर्जुन पुन्हा 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला पोहोचतो. 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनचा जो प्रश्न होता सेम प्रश्न अर्जुन 5व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये विचारेल. वाचा, गोपीगण माताजी वाचा 5.1. हरे कृष्ण. कर्मसन्न्यास योग अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संशसि यश्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि आता तुम्ही 3.1 मध्ये या. 3.1 काय आहे तिथे लिहिलं? 3.1 मध्ये वाचा गोपीगण माताजी, फक्त अनुवाद वाचा. माईक अनम्यूट करा. 3.1 अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, हे केशव, जर तुम्हाला वाटते की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतण्याचा आग्रह का करीत आहात? हरे कृष्ण. सेम आहे की नाही? सेम आहे की नाही? गणित चालू झाले आता पुन्हा एकदा. ब्रेनला स्ट्रेच करा आता. म्हणून तुम्हाला पुन्हा मी पाठवले ते योगा लॅडर्स. हे जनार्दन, हे केशव, जर तुम्हाला वाटते की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, सी आपल्याला दोन्हीच गोष्टींचं कंपॅरिझन करायचंय. फक्त दोन्हीच गोष्टींची तुलना करायची जे आपण सुरुवातीपासून करत आलेलो आहोत. एक बाजूला आहे ज्ञान मार्ग, दुसऱ्या बाजूला आहे संन्यास मार्ग, ज्ञान योग आणि कर्मयोग. आपली तुलना फक्त या 2 गोष्टींमध्ये चाललेली आहे, बाकी काहीच चाललं नाहीये. इन सिंपल, इन शॉर्ट, ज्ञान योग, कर्मयोग, दोनों में से मुझे क्या करना है. अर्जुनाचा मूळ प्रश्न होता भगवद्गीतेच्या सुरुवातीला, मैं युद्ध नहीं करूंगा, युद्ध करूंगा तो मुझे कर्म लगेगा, इससे अच्छा है मैं वन में जाता हूं, सन्यासी बनके चुपचाप अपना जीवन बिताऊंगा और पापों से मुक्त होके शांत हो जाऊंगा. आणि भगवंतांनी पूर्ण डिस्कशन 3ऱ्या अध्यायामध्ये, 2ऱ्या अध्यायात पण सांगितलं, 3ऱ्या अध्यायात पण सांगितलं की अर्जुन, आता 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने हा प्रश्न विचारलाच की आपने तो कहा है, ते आपण विस्तारात बघितलं होतं, ते तुम्ही रिकॅप करून पुढचे क्लासेस, मागचे क्लासेस कव्हर करू शकता. बेसिकली भगवंतांनी काय केलं, 2ऱ्या अध्यायात त्यांनी भरपूर गोष्टी सांगितल्या, त्यामुळे कन्फ्युजन झाला अर्जुनाला. कर्मयोग, ज्ञान योग, अष्टांग योग, भक्ति, सब कुछ बता दिया कि चैप्टर में. अर्जुन बोला क्या है, नक्की क्या है? कर्मयोग करना है मुझे, भक्ति योग करना है, ज्ञान योग करना, क्या करना है? आप ऐसा लगता है दोनों बोलते हो, ये भी करो वो भी करो, नक्की करू क्या? आणि मग 3रा अध्याय याच्याकरता सांगितला, एवढं समजावण्याचा प्रयत्न केला अर्जुनाला की अर्जुन, आपल्याला आपल्या कर्मांचा त्याग करायचा नसतो, आपल्या कर्मांची असणारी आसक्ती याचा त्याग करायचा असतो. अनासक्त राहून या जगामध्ये कार्य करायचं असतं. सिंपल भाषेमध्ये, साध्या सोप्या भाषेमध्ये. आसक्त राहून कर्म केल्याने मनुष्याला काय होतं, त्या कर्माशी आसक्ती होते. बरोबर? मग ते कर्म करण्याची वृत्ती आपल्या आत्म्याला चिकटून राहते आणि ती वृत्ती चिकटून राहिल्यामुळे आपण असे अनेक कर्म तर करणार, त्याची पण फळ आपल्याला भोगावं लागणार, फळ पण भोगावं लागतं आणि आसक्ती पण राहते. आणि या प्रकारे जीवात्मा जगामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेतो त्या आसक्ती पूर्ण करण्याकरता आणि ते कर्म करण्याकरता, त्या कर्माशी आसक्ती असल्यामुळे. जसं भरत महाराज भावस्तरावर होते, पण त्याने एका हिरणाच्या पिल्लूशी आकर्षण झालं किंवा कंपॅशन आलं, प्रेम झालं, वॉट एव्हर, तर त्यांना नेक्स्ट जन्म घ्यावा लागला, कारण शेवटला तेच आठवलं ना. मग आता ह्या जगात सुद्धा आपण एखाद्या कर्माशी आसक्त असणार
एखादा आणि कर्म करता करता कर्माच्या जी फळं असतात त्यांना आसक्त होणार. कर्माची फळं त्याच्यामध्ये काय पण सगळं आलं त्या कर्माच्या पेरिफेरीमध्ये जे काही व्यक्ती असतील, जागा असेल, संस्था असेल किंवा एखादा आपल्या टेबलावरती असणारा मोबाईल असेल किंवा टेबलावर ठेवलेला एखादा खाण्याचा पदार्थ असेल. एक गुलाब जामुन भी अगर बहुत अच्छा आप आसक्त हैं और मरते समय अगर वो याद आए तो वापस आना पड़ेगा आपको उसको खाने के लिए. भगवान इतने कृपाशाली है कि एक भी इच्छा आपकी छोड़ेंगे नहीं, पूरी कर देंगे अनलिमिटेडली. राइट. मग आता काय सांगत होते मी याच्या अगोदर? हा येस. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हटले की देखो, कर्माला आपल्याला रिनाऊन्स करायचं नाहीये, कर्माचा त्याग करायचा नाहीये बाळा, कर्माशी असणारी आसक्तीचा त्याग करायचा आणि अनासक्त राहून कार्य करे. कार्य न करणे हे तो ऑप्शन नाही तुझ्याकडे. बघा चॅप्टर 3 पुन्हा पुन्हा रिवाइज होतोय. चॅप्टर 3 मध्ये आपण स्टडी केलं होतं अर्जुनाला डिस्कस करताना. भगवंताने सांगितलं की अर्जुन तू कर्माचा त्याग करू शकत नाहीस, कर्माशी असणाऱ्या आसक्तीचा त्याग कर, फळांचा त्याग कर आणि कर्म कुणाकरता कर? माझ्या करता कर. राईट. किंवा इथे कर्मयोग सेक्शन चालू आहे तर मुक्ती प्राप्त करण्याकरता कर. कारण अजून भगवंतांनी स्वतःला भगवंत म्हणून इंट्रोड्यूस केलं नाहीये. मध्ये मध्ये ते सांगतात पण ते कर्मयोगाला अजून कळलं नाहीये. आपण आता भक्ती योग आपल्याला कळतंय भगवंत प्रभुपादांच्या कृपेने. राईट. आणि दॅट्स वाय म्हणून बघा जसं तुम्ही पुढे जाल आजकाल कोणी अटेंडन्स वगैरे घेते की नाही? पहिले अटेंडन्स घ्यायचे. तुम्ही पहिले अटेंडन्स घ्यायचे का कोणी? श्रद्धा माताजी कुठे गेल्या? अच्छा आज नाहीये थोडं. ओके. एनिवेज अटेंडन्स फार महत्वाची असते. अटेंडन्सला 10% मार्क्स आहेत. मला आता आठवायला लागलं. तुमच्या लिस्ट मध्ये मी दिले होते 10% मार्क्स फॉर अटेंडन्स. ओके. एनिवेज नंतर माताजींना कळवू आपण. येस. तर मग हा तिसऱ्या अध्यायाचा आशय होता. संन्यास तुला घ्यायचा नाहीये अर्जुन, कारण संन्यास घेणे शक्यच नाहीये. संन्यास कैसे पॉसिबल है? संन्यास पॉसिबल एटलीस्ट तुम्हारे लिए तो इस स्टेज में अभी इम्पॉसिबल है बिकॉज युअर क्षत्रिय, युअर गृहस्थ. म्हणजे दोन्ही जे ऑर्डर आहेत वर्णाश्रम मधले, वर्ण आणि आश्रम. वर्णाश्रम मध्ये वर्ण तुझा कुठला आहे? क्षत्रियाचा आहे. क्षत्रिय नाही बनू शकत संन्यासी इमिडिएटली. आणि आश्रम मध्ये तू गृहस्थ आहेस, तो पण डायरेक्टली संन्यास होऊ शकत नाही सडनली ऍज ऑफ नाऊ. आणि आता जेव्हा तुझ्यासमोर एवढी मोठी सेवा आलेली आहे अचानक तू म्हणशील नाही मी संन्यास लेणे, असं नाही होऊ शकतं. राईट. मग तिसरा अध्याय भगवंतांनी पूर्ण हेच सांगितलं की ज्ञान कसं डेव्हलप करायचं. बरोबर आहे? सगळ्यांना होतंय का? रिमॅपिंग होतंय का सगळ्यांना? चालेल काय हरकत नाही. मग आता तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी पूर्ण काय सांगितलं? तिसऱ्या अध्यायाच्या एंडला भगवंतांनी सांगितलं कि ये जो काम क्रोध है ना, इसको रोकने के लिए क्या चाहिए? अर्जुन म्हटलं की अरे मैं ठीक है मैं सेवा करूंगा, आपकी सेवा करूंगा. लेकिन भगवान ये काम क्रोध बहुत खतरनाक है. भगवान म्हटले ठीक आहे काय हरकत नाही, इसको बुद्धी के द्वारा कंट्रोल करना होता है अर्जुन. आणि त्यांनी पूर्ण सांगितलं 3.15 to 3.35 to 4.15 मध्ये सांगितलं विस्तारामध्ये, जे आपण पुन्हा स्टडी करत आलेलो आहोत की ये ज्ञान मैंने कैसे दिया, कहाँ दिया. बराबर. मैंने सब समझाया आपको ज्ञान कैसे दिया और कहाँ दिया. आणि मग 3.16 पासून भगवंत मग कर्मयोगाच्या टॉपिक वरती परत पुन्हा येतात. वापस परत सांगायला की कर्मयोग कसे करणं आहे. मग आता तुम्हाला हे कनेक्शन दिसतंय का? 3.15 to 3.35 to 4.15 हा एक सेक्शन आहे मधला, जिथे भगवंताने सांगितलं की मी हे ज्ञान सूर्यदेवाला दिलं होतं, हे ज्ञान किती महान आहे आणि मी या ज्ञानाचा कसा संकलन करताय. आणि स्वतःबद्दल माहिती सांगितली. त्याच्यामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारले की तुम्ही सूर्यदेव वेगवेगळे आहात पण तुम्हाला कसं आठवतं. राईट. मग तिसरा अध्याय जेव्हा एंड झाला, चौथा अध्याय जेव्हा 16th श्लोक पासून पुढे गेला, तेव्हा भगवंताने सांगितलं की अनासक्त राहून कार्य करणे हे किती महत्वाचं. आणि अनासक्त राहून जर कार्य केलं अर्जुन तर त्यातनं ज्ञान उत्पन्न होतं. बरोबर आहे का नाही? मग भगवंताने सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारची यज्ञ कुठली आहेत, ज्यांचा अंत शेवटी कशामध्ये होतो? ज्ञानामध्येच होतो.
बराबर. आणि मी शेवटला भगवंताने सांगितलं कि देखो इस तरह से कोई भी डाउट मत रखो, बिना डाउट रखे है ना, जो मैंने बताया उसके ऊपर विश्वास रखो और ये ज्ञान जो है आपको मिलेगा और इस ज्ञान प्राप्त करके आप क्या हो जाओगे, अपने आप को इस जगत से मुक्त कर पाओगे. राईट. हे तुम्हाला सगळ्यांना एवढं कळलं का आतापर्यंत? तिसऱ्या अध्यायापासून ते चौथ्या अध्यायापासून आपण प्रवास केला एवढा लांब. थोडंफार सगळ्यांना कळलं की नाही कळलं? सिंपल आहे. अर्जुन म्हटला मला संन्यास घ्यायचा आहे, भगवंत म्हटले तू संन्यास नहीं ले सकता, तुझे सेवा करना पड़ेगा. राइट. अर्जुन म्हटला कि नहीं नहीं, लेकिन ज्ञानी लोग जो होते हैं ना वो सुखी रहते हैं. भगवंत म्हटले किसने बोला ज्ञानी सुखी रहते हैं? मेरे भक्त होते हैं ना वो सुखी होते हैं. राइट. और ये मत सोच अर्जुन कि मेरी सेवा करेगा तू आज तो तुझे कोई, जो ज्ञानी लोगों को ज्ञान मिलता है और ज्ञान से वो लोग अपने आप को इस जगत से डिटैच करके बंधन से मुक्त होते हैं. राइट. हाच तर सगळ्या जगामध्ये प्रश्न असतो ना कि मुझे मुक्ति प्राप्त करनी है, मुक्ति प्राप्त करने के लिए ज्ञान चाहिए, ज्ञान के लिए मुझे वन में जाना पड़ेगा, अनेक अनेक बड़े बड़े वेदों का अध्ययन करना पड़ेगा और फिर वो ज्ञान लेकर मैं मुक्त हो जाऊंगा. दैट्स द क्वेश्चन फॉर एवरीवन. राइट. पण भगवंत म्हणतात ऐसा नहीं है अर्जुन, डोंट थिंक लाइक दैट. ये एक मार्ग है, मैं मना नहीं कर रहा हूं कि ये पाथ नहीं है करके ज्ञान योग का, अष्टांग योग का, ये मार्ग है, लेकिन इससे भी महत्वपूर्ण और ज्यादा प्रॅक्टिकल मार्ग है कर्मयोग का. आणि कर्मयोग विस्तारामध्ये तिसऱ्या अध्यायात भगवंताने सांगितलं. पण आता बघा काय होईल, तिसरा अध्याय एवढं सांगून सुद्धा की अरे अनासक्त राहून कार्य केलेस ना अर्जुन, तर तुला हे आपल्या कार्य करण्याच्या प्रोसेस मधनं ज्ञान प्राप्त होईल. राईट. असं नाहीये की फक्त वेद आणि पुराण अशी वाचून तुला ज्ञान प्राप्त होणार नाही. तू जेव्हा सेवा करशील तेव्हा तुला वास्तविक ज्ञान प्राप्त होईल. लक्षात ठेवा, शेवटी आपण जेव्हा भगवद्गीता वाचतो, भागवतम वाचतो, आपला उद्देश काय आहे? हे सगळे शास्त्र वाचल्यावरती आपला उद्देश काय आहे? आपल्याला पंडित बनायचं आहे का? आपल्याला जगभर नाव द्यायचं आहे का? मैं अभी भगवद्गीता जानता हूँ. अच्छा क्या जानता हूँ तो क्या करोगे अभी? नहीं मैं जानता हूँ भगवद्गीता. नहीं करोगे क्या अभी? नहीं मैं सेमिनार करूंगा, मैं लेक्चर दूंगा और मेरा नाम कमाऊंगा. अच्छा उसके बाद क्या करोगे? मैं ऐसे करते रहूंगा और मैं मतलब बेसिकली क्या है, मैं अपना सेंस ग्रेटिफिकेशन करते रहूंगा, दुनिया को दिखाऊंगा कि मैं कितना महान हूं, मैं कितना जानता हूं. जानने के बाद करोगे क्या? हे 99% स्कॉलर लोकांना कळतच नाही. आणि दॅट्स वाय जेव्हा प्रभुपादांच्या अगोदर एवढे भगवद्गीतेच्या एडिशन्स जगभर विस्तारित लोकांनी लिहिल्या, एक पण भक्त बनला नाही, एक सुद्धा. जे तथाकथित सो कॉल्ड स्वामीजी गेले होते 1900 मध्ये, है ना, सो अँड सो कंट्री मध्ये, आणि त्यांनी मोठं भाषण दिलं होतं. तुमच्यापैकी बरेच जण त्यांचे चहेते असतील, तर मला माफ करा तुम्ही दुःखी झालात तर. है ना. त्यांनी मोठं भाषण दिलं होतं आणि ते स्पीच वर्ल्डभर फेमस आहे, माय डिअर सो अँड सो. है ना. एक तरी डिवोटी झाला का त्यांनी? प्रभुपाद छाती ठोकून म्हणतात, याच्याकरता नाही की बिकॉज प्रभुपादांना स्वतःच्या ह्याच्यावरती गर्व आहे, बट बिकॉज दिस इज द पाथ ऑफ परंपरा. प्रभुपाद म्हणतात एक भी डिवोटी बना के दिखाओ मुझे, एक भी बना के. और जब हम गए और हमने थोड़ा सा प्रचार किया, आज दुनिया भर में लाखों डिवोटीज हैं, लाखों. ये फर्क होता है सिर्फ एक बात को जानना या न जानने से. इतना सारा ज्ञान अर्जित करके करोगे क्या? ठीक है, भागवत कथा मोड है. इतना सब ज्ञान जान के करोगे क्या? सेवा नहीं करोगे तो ज्ञान का फायदा क्या है? एज्युकेशन हे आपल्याला भेटलेलं आहे सो दॅट वी कॅन टुमॉरो सर्व. तुम्ही डिग्री घेता, BA MA किंवा PhD, डॉक्टर काय बनता, कशा करता घेता? तुम्ही नोकरी प्राप्त करण्याकरता ना. समजा आपण एवढं मोठी डिग्री घेऊन आपल्याला उद्या नोकरीत लागली नाही तर लोक म्हणतात क्या फायदा तुम्हारी डिग्री का यार, इससे अच्छा हमाल अच्छा है, वो ठेला उठाता है पैसा कमाता है ना, वो 10वीं फेल है लेकिन तुमसे ज्यादा पैसा कमाता है. लोक म्हणतात ना, टोमणे मारतात ना. वाय? बिकॉज प्रॅक्टिकॅलिटी काय आहे. आणि म्हणून इथे भगवंतांनी तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला छडी घेऊन मारून मारून नाही पण प्रेमाने समजावून सांगितलं, ज्ञानी बनने का प्रयास मत करो, भक्त बनने का प्रयास करो. और अगर आता बघा, आता ह्याला आपण आज फक्त तुम्हाला हेच क्लिअर करायचंय. तिसरा, चौथा, पाचवा अध्याय हे अशी कनेक्टिंग सीडी आहे, लिंक आहे. मग आता कसं होईल ना, एक मिनिट तुम्हाला, यस, ते कसं होईल,
ओके. हा, इथपर्यंत तुम्हाला कळलं. तिसऱ्या अध्यायापर्यंत अर्जुनाला कळलं पाहिजे होतं. तुम्हाला सगळ्यांना कळलंय पण अर्जुनाला नाही कळलं. तिसऱ्या अध्यायापर्यंत भगवंताने सांगितलं व्यवस्थित की भक्ति करो, है ना. भक्ति करने से तुम्हें सारी चीजें साध्य होंगी. केवल तथाकथित वैराग्य प्राप्त करके कुछ मिलने वाला है नहीं. और वो तथाकथित वैराग्य भी एक दिन फूस हो जाएगा, क्योंकि तुम जाओगे वन में, सोचोगे मैं तपस्वी हूं, लेकिन ध्यान करोगे इंद्रिय तृप्ति के विषय वस्तुओं का. बरोबर. आर्टिफिशियल संन्यासा काही कामाचा नाहीये जोपर्यंत आपले सेन्सेस रिअली एंगेज नाहीयेत. मग आता तिसरा अध्याय संपला, चौथा अध्याय पण संपला. भगवताने चौथ्या अध्यायात पुन्हा क्लिअरली असं सांगितलं की अनासक्त रह के कार्य करोगे तो तुम जो सोच रहे हो ना ज्ञान, शेवटी अर्जुनाला ज्ञान पाहिजे होतं ना. अर्जुन म्हटला मैं वन में जाके ज्ञानी बन के रहूंगा. भगवंत म्हटले नहीं नहीं रुको रुको, कर्मयोग करोगे ना, भक्ति योग करोगे ना, इनडायरेक्टली अप्लाई करता, उसमें भी ज्ञान पैदा होता है, अपने आप पैदा होता है. यू नो, वो ज्ञान तुम्ही मिळेगा ही. राईट. तुम्ही जे बघितले सगळे यज्ञ वगैरे, यु नो, चौथ्या अध्यायामध्ये. आणि इव्हन चौथ्या अध्यायाच्या एंडला सुद्धा कुठं गेला, चौथ्या अध्यायाच्या एंड मध्ये सुद्धा ह्या श्लोक मध्ये कुठे गेला, हा 33 नंबरचा श्लोक बघा ना, 33 नंबरचा, 33 नंबर उघडा, 33 नंबर 4.33. 33 नंबरच्या श्लोकामध्ये भगवंताने काय म्हटलं, सर्व कर्माखिलम पार्थम ज्ञाने परिसमाप्यते. अनुवाद बघा. हे पर्यंत केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्थ सर्व कर्म यज्ञांचे परिवेशन दिव्य ज्ञानामध्ये होते. झालं. जितने भी आप कर्म करते हैं उन सारे के सारे का एंड फ्रूट क्या है, आपको ज्ञान प्राप्त होगा. बरोबर है. बरोबर ना गोपीगण माताजी. श्लोक में मी शोधाले प्रभुजी. 4.33 4.33 बोलते उसको हिंदी में. दशमलव. बरोबर आहे का नाही. सगळ्या कर्मांचा एंड कशामध्ये होतो, जे शास्त्रिक विधीप्रमाणे आपण कर्म करतो ना त्यातनं ज्ञान उत्पन्न होतं. बरोबर आहे. मग आता अर्जुनाला कळलं पाहिजे होतं की अरे हाँ यार, ये सब मैं क्या आर्टिफिशियल जंगल में जाके क्या तपस्वी बनने का प्रयास कर रहा हूँ, मुझे भगवान का सेवा करना चाहिए. ह्या चॅप्टर मध्ये एंड कर्मयोगी बनना चाहिए, आपल्या करता भक्तयोगी बनना चाहिए, और मुझे ज्ञान अपने आप प्राप्त होगा. लेकिन पण तर सुद्धा अर्जुनाने 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला हा प्रश्न का विचारला, पुन्हा सेम रिपीट वही क्वेश्चन तीसरे अध्याय में. आप बोलेंगे यार अर्जुन तू क्लियर क्यों नहीं किया. हमको वापस और एक चैप्टर मिल गया. अर्जुन क्या किया तूने यार. अभी अगले ब्रह्मांड में जब वापस अवतार होगा ना, उस समय ये क्लियर कर लेना. ठीक है. तीसरे अध्याय चौथे अध्याय में क्लियर कर लेना. वापस भगवान को बोलना मत कि अरे समझ में नहीं आया, वापस कर्मयोगी बनू की ज्ञान योगी करू, नहीं तो हमको और एक चैप्टर मिलेगा पढ़ाई करने के लिए. राइट. मग आता अर्जुनाला हा असा प्रश्न का आला, त्याला सिंपल अनालिसिस आहे. आणि ते अनालिसिस असं आहे की यु नो, चौथ्या अध्यायाच्या एंडला भगवंतानी ज्ञानाची फार स्तुती केली. आता भगवंतानी ज्ञानाची स्तुती काय केली माहितीये का, हे सांगण्याकरता की देखो अर्जुन, इस प्रकार कर्मयोग करते 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 जब तुम परफेक्ट हो जाओगे तुम्हें वो ज्ञान प्राप्त होगा, और उस ज्ञान की क्या महती है. भगवंताने हे सांगायचं होतं. भगवंताने हे सांगायचं नव्हतं की ज्ञान किती महान आहे. नहीं, जो ज्ञान कर्मयोग करने के बाद उत्पन्न होता है वो कितना महान है. पण ह्याला काय वाटलं, ज्ञान महान है, मुझे ज्ञानी बनना है. आणि पण भगवंतांनी लास्टला काय सांगितलं चौथ्या अध्यायाच्या, भगवंत म्हटले अरे जे काही संशय तुझ्या मनात उत्पन्न झालेत ना, ते ज्ञान रूपी शास्त्राने छाटून टाक. ते दिस इज वन इंस्ट्रक्शन की ज्ञान रूपी शास्त्र म्हणजे काय, ज्ञानी बन. फिर दूसरे आदमी बोल रहे हैं अभी उठ के लड़ाई करो. अर्जुन म्हटलं वापस, आप एक बोल रहे कि ज्ञानी बनो, फिर बोले लड़ाई करो, ये कैसे हो सकता है. अगर मैं ज्ञानी हूं तो फिर मैं क्यों लड़ाई करूंगा, क्योंकि लड़ाई करने से पाप लगेगा. मैं चुपचाप बैठ के अपना वन में चला जाऊंगा ना, क्यों लड़ाई करूंगा मैं. कळलं का तुम्हाला. उज्ज्वला पाटील पाहिजे, तुम्हाला कळलं का. तुम्ही पीएचडी आहात का. अरे बोल प्रभुजी, भौतिक जगातली पीएचडी प्रभुजी. पण त्याला पण डोकं स्टेज करावं लागतं ना, इथे पण स्टेज करावं लागतं ना.
मग आता अशा प्रकारे दोन हे मार्ग अर्जुनाला, तिसऱ्या अध्यायाला पण हाच कन्फ्युजन होता, इथे पण हेच कन्फ्युजन त्याला झालं. राईट. आणि कसं आहे की पुन्हा पुन्हा शांती शब्द किती वेळा वापरला होता चौथ्या अध्यायाच्या, तुम्ही बघा आता 39 मध्ये ज्ञानम लब्ध्वा परम शांतीम. राईट. शांती आणि सुख हे शब्द पुन्हा पुन्हा वापरल्याने अर्जुन काय होतोय, कन्फ्युज होतोय. राईट. पण आता तुम्हाला हा येस सुखदालाल माताजी, एज्युकेशन ऑफिसर. थोडस वातावरण करण्यासाठी म्हणजे मला याला पॅरल एक छोटीशी गोष्ट आठवली आहे. येस बोला. एक आपला इंडियन मनुष्य जपान मध्ये जातो, एक जपानी तळ्याकाठी बसून मासे पकडत असतो, एक एक टाकून गळ शांतपणे. हा सकाळी जाऊन संध्याकाळी परत येतो, हा तिथे गळ लावून मासे सुद्धा पडतात. आपला इंडियन माणूस त्याला विचारतो, अरे हे काय म्हणे, मी सकाळी गेलो होतो परत आलो तर तू अजून मासेच पकडतोस, असे इतका फालतू टाइमपास तू करत इथं बसलाय, त्याचं थोडं काम कर. तर म्हणतो का कशासाठी, मग तुला पैसे मिळतील, पैसे मिळाले तुला श्रीमंत होशील, श्रीमंत झाल्यास तुला घरदार मिळेल, बायको मिळेल, सगळं छान होईल तुझं. मग तो विचारतो पण हे सगळं कशासाठी तू सांगतो, त्यामुळे तुला खूप आनंद आणि सुख मिळेल. तर तो म्हणतो अरे बाबा मग मी काय करतोय दिवसभर मी मला आनंद ह्याच्यातच मिळतोय, आणखी यासाठी मला वेगळं काही करण्याची गरजच नाहीये. म्हणजे हे ह्याच्याशी कितपत मला माहिती नाही, पण आपण जे धडपड करतोय सगळ्या गोष्टी, ते शेवटी आपल्याला कळलं पाहिजे की नेमकं आपल्या चूक कशामध्ये. जर आपल्याला ऑलरेडी भेटलेलं आहे तर आपण कशाला रिव्हर्स जाऊन ते प्राप्त करायचं. डबल सांगितलं, प्राप्त करायचं. राईट. तेच करतोय आपण. करेक्ट. अर्जुनाला भगवान तेच म्हणतात की तू कशाला राउंड तुला फ्रेज आहे, स्ट्रेट मिल रहा है ना साथ में, तो तू उसमें खुश है, तू कर लेना इसको. बट त्याला कळत नाही की मैं खुश कैसे हूं और मुझे कैसे मिला हुआ है. राईट. आणि म्हणून जेव्हा हा अध्याय, चौथा अध्याय जेव्हा एंड होतो तेव्हा भगवंत शांती 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 हे जेव्हा पुन्हा पुन्हा शब्द वापरतात, सुख मिलेगा, शांती मिलेगी और समाधान मिलेगा. तर अर्जुन म्हणतो की यार कौन सा शांती मिलेगा यार, मुझे समझ में नहीं आ रहा है शांती. पण तुम्ही जरा व्यवस्थित बघितलं भगवंतानी ऍक्च्युली तुम्ही 4.39 ला बघा, भगवंत म्हणतात ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम. पराम शांतीम आणि शांतीमध्ये फरक असतो. परम म्हणजे बेसिकली परम लेवलची शांती, आध्यात्मिक स्तराची, आणि निस्ते शांती म्हणजे या जगातील शांती. तुम्हाला कळतं का आध्यात्मिक शांती आणि भौतिक शांतीमध्ये किती फरक असतो? आध्यात्मिक शांती ही कशी असते, परमनंट असते, आणि भौतिक शांती कशी असते, इम्परमनंट असते. राईट. जसं से फॉर एग्जाम्पल अर्जुनाला काय वाटतं की मुझे शांति प्राप्त करनी है, आणि वो कौन सी शांति अर्जुन सोच रहा है, युद्ध भूमि से मैं बाहर निकल जाऊंगा तो मार काट नहीं होगी, और रक्तपात नहीं होगा, इससे मैं शांत हो जाऊंगा. बरोबर. सो दिस इज रियली पीस. शांति है ना. अगर आपको किसी ने बोला जाओ अपने रिश्तेदार को गोली मार के आओ, नहीं मार सकता भगवान, नहीं, मैं शांति चाहता हूं. ठीक है जाओ जंगल में जाकर बैठो. दिस इज वन शांति. पण मग आता अर्जुनाला कळलं पाहिजे की आता ऑफकोर्स तुम्ही गोळ्या नाही मारू कोणाला. दिस इज एन एक्झाम्पल टू कन्वे की अर्जुनाचं मेंटल टर्मोइल काय आहे, अर्जुनाची मानसिक स्थिती एकदम त्याला काय म्हणतात, कंफ्यूज्ड आणि डिस्ट्रेस्ड है कि उसको मारना है, लेकिन ऐसा फिलोसॉफी भगवान उसको देना चाहते हैं कि जिससे उसे कंप्लीट क्लैरिफिकेशन आए. राइट. मग ते आपण बघितलं की भीष्म द्रोण ये सब भगवान के शुद्ध भक्त है, महात्मा है, वो मरेंगे तो भी क्या शरीर अपना चेंज करेंगे, हायर डेस्टिनेशन उनको मिलेगा, आज नहीं मरेंगे तो कभी कल मरेंगे पक्का. राईट. असं म्हणून तुम्ही कोणाला मारायचं नाही जाऊन, कारण आपण धर्मयुद्धामध्ये नाही होत, ते धर्मयुद्धामध्ये होते, ते कौरवांच्या बाजूने उभे होते, म्हणून त्यांचा वध करणे जरुरी आहे. राईट. धर्माच्या स्थापना करता है, सो होते मेनी रीजन्स. मग अर्जुनला वाटतं की अच्छा मैं वन में जाऊंगा और शांति मुझे प्राप्त हो, लेकिन भगवान कह रहे हैं कि भाई ऐसे शांति प्राप्ति नहीं होती है, मैं आपको ऐसी शांति देना चाहता हूं कि तुम युद्ध करोगे फिर भी शांत हो रहोगे. तुम्हाला कळलं का? देयर इज अ डिफरन्स. एक असते मटेरियल पीस भौतिक जगातली, आणि एक असते इनर पीस. भौतिक जगातील पीस म्हणजे उदाहरणार्थ आपण ईश्वर बघितलं होतं ते उदाहरण कि तुम्ही म्हणाल की ठीक है मेरे घर में ना अभी बहुत गर्मी होता है ना, एसी लगा हुआ है, अच्छा मेरे घर में ना ठंडा पानी पीने के लिए, अच्छा सारे जितने भी संसार के
सुख सुविधाएं हैं वो सब मेरे पास है, तो मैं शांत हूं क्या? मैं शांत हूं? क्यों शांत नाही? म्हणजे तुम्हाला नको घरात ह्या गोष्टी? देऊन टाका मला इकडे, मी वाटतोय तो मंदिरात. आपके घर का एसी, फ्रिज, मोबाइल, जो कुछ है सब कुछ दे दो मुझे, बांट दूंगा मैं, इंक्लूडिंग योर एफडी, बैंक बैलेंस सगळं देऊन टाका मला. आप आश्वस्त हैं कि चलो इतना एफडी लगा के रखा है. बैंक में इतना पैसा है, रोज चेक करते होंगे भाई कितना इंटरेस्ट बढ़ गया है, कितना रुपया घट गया बढ़ गया. शांति है ना? नहीं है? शांती है ना? नाही आहे का? आरती उन्होंने माताजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला विचारलं होतं, ते आता उत्तर तिथे देतोय आज क्लासमध्ये. तुम्ही विचारलं होतं सक्रिय निष्क्रिय, ते आता येईल 1-2-3 मिनिटांमध्ये. शांती है की नाही इन चीजों से? आता मी इथे बसलोय, जर समजा लाईट गेली तर मला अशांती होईल की नाही? फॅन बंद झाला अशांती होईल की नाही? गरम व्हायला उकडा लागेल, आणि खाली बऱ्याचदा मॉस्किटो चावतात, मग खाली एक फॅन लावतो मी. अशांति है ना? बट हमें ये समझने की जरूरत है कि इससे भी ज्यादा इंपॉर्टेंट और एक शांति होती है, और वो होती है आध्यात्मिक स्तर की. समझो अगर इतना सब कुछ होने के बाद भी अगर मेरे मन में दुख है, किसी ने कुछ मुझे बोल दिया, या मेरा कोई प्रिय व्यक्ति इस संसार को छोड़ के चला गया, या मुझे छोड़ के चला गया, राइट, या कुछ भी हो गया, तो भले इतना सब चीज रहे लेकिन मैं हार्ट के अंदर क्या रोता रहूंगा, राइट. आई डोंट हैव पीस, ऑल्दो अपॅरेंटली बाहेर पीस आहे, पण आतमध्ये काय माझे पीस बनलेत. पीसेस हो गए मेरे अंदर, इतना पीस बाहर है लेकिन देयर इज ऑफ नो यूज. आणि अर्जुनाला भगवान सांगतायत की मैं आपको उस प्रकार का शांति देना चाहता हूं अर्जुन. ये तथाकथित टेम्पररी पीस आप अभी प्राप्त करना चाहते हो वन में जाकर, लेकिन आप वो नहीं कर पाओगे प्राप्त, क्योंकि आप जब तक बेसिकली हे युद्ध म्हणजे भगवद्गीतेचं असं नाही की फक्त राज्य स्थापित करायचं होतं, धर्म स्थापित करायचं होतं. हे सगळं तर आहेतच. धर्माचं राज्य स्थापित करायचं म्हणून यांचा वध केला पाहिजे. क्षत्रिय आहेस म्हणून तुला क्षत्रिय असल्याने तुला आपला क्षत्रिय धर्माचा कर्तव्य पालन करणे जरुरी आहे, त्याच्यापासून तू पळू शकत नाहीस. हे सगळे कारण व्हॅलिडेट आहेत, पण त्यामध्ये सर्वात महत्वाचं कारण आहे ये मैं कह रहा हूं और ये मेरी सेवा है. जब तक आप मेरी सेवा नहीं करोगे यू कैनॉट बी पीसफुल. यथा तरुण मूलन विशोचन तृप्यंती स्कंद भुजोपशाखा. जब तक पेड़ के जड़ में पानी नहीं डालोगे, पेड़ के अनेक अनेक पत्तों में, टहनियों में, फलों में, फूलों में पानी डालने से वो पेड़ जिंदा नहीं रहेगा, सूख जाएगा. यू हैव टू वॉटर द रूट. मुळावरती पाणी टाकल तर झाड जगेल ना, बरोबर आहे का नाही? मग अर्जुन भगवंताला भगवंत अर्जुनाला पुन्हा म्हणते सांगतायत जड़ में पानी डालो, जड़ में डालो, जड़ में डालोगे सब कुछ फ्लरिश रहेगा. भीष्म द्रोण के लिए रो रहे हो ना, उनको अच्छा गंतव्य स्थान मिलेगा. डोंट जस्ट सी अभी इमिडिएट लाईफ. कधी कधी आपण अशा आसक्त असतो जगामध्ये, आपला कोणी प्रिय व्यक्ती असेल, वो बोलेगा मुझे चैंटिंग करने नहीं चाहिए, मुझे चैंटिंग नहीं करना चाहिए, मैं चैंटिंग नहीं करना चाहता हूँ, नहीं तो मैं घर छोड़ के जाऊंगा. अच्छा ठीक है, चैंटिंग मत करो. जस्ट इट्स नॉट एक्सट्रीम एग्जांपल, बट नहीं ठीक है. अरे लेकिन चैंटिंग नहीं करेगा तो आप उसको एक्चुअली नुकसान कर रहे हो ना. आप जस्ट एक तथाकथित टेम्पररी प्रेम के लिए उसको पॅम्पर कर रहे हो. जसं लहान मुलं असतात ना, खेळतात, आई मला अभ्यास नाही करायचा, मला खेळायचं. मग मुलगा म्हणतो आई तुझं माझ्यावरती प्रेम असेल ना, तू तुम्हाला खेळायला दिलं पाहिजे, अभ्यास करायला सांगायचं ना, नाही तर मी म्हणेन तुझं प्रेम नाही माझ्यावरती. असं जर मुलगा म्हणाला तर आई काय म्हणेल, मूर्ख आहेस तू. अरे तुझ्यावरती माझं प्रेम आहे म्हणून तुला सांगते ना अभ्यास कर, कारण अभ्यास केला तर तुझं भविष्य चांगलं तर सुखी होशील. आता टेम्पररी एन्जॉय करशील, पण भविष्यामध्ये काय? सेम अर्जुन भगवंत अर्जुन सांगतायत टेम्पररी पीस लेना चाहते हो, बड़ा नुकसान है तुम्हारा अर्जुन, मैं आपको परमानेंट पीस देना चाहता हूँ, राइट. सो दिस इज सेम कॉन्टेक्स्ट हियर. म्हणून पराम शांती आणि शांतीमध्ये फरक आहे. अर्जुनाला वाटतं की मुझे शांती प्राप्त करनी, भगवान बोलले पराम शांती देना चाहता हूँ मैं तुमको, टेम्पररी सिसेशन ऑफ मिझरी नहीं देना चाहता, राइट. मग आता ह्या कन्फ्युजन नंतर चौथ्या अध्यायाच्या जेव्हा 5वा अध्याय चालू होतो आणि या फर्स्ट श्लोक मध्ये जेव्हा अर्जुन प्रश्न विचारतो, मग आता काय होतं की कसं असतं की समजा कधी कधी एखादा स्टुडंट सेम क्वेश्चन जेव्हा पुन्हा पुन्हा विचारतो ना, सेम क्वेश्चन, समझ में नहीं आया, मुझे समझ में नहीं आया, अरे एक बार बताऊंगा, 2 बार बताऊंगा, 3 बार बताऊंगा, चौथी बार सचमुच इरिटेट होता है. मला तर होतं
क्या सेम सेम प्रश्न पूछ रहे हो वापस बार बार, सेम चीज रिपीट करना पड़ता है हर क्लास में. इरिटेट होणार ना आपण. हाच फरक आहे भगवंत आणि आपल्यामध्ये. भगवंत इरिटेट होत नाहीत. अरे इतना तीसरा अध्याय पूरा बताया, चौथा अध्याय पूरा बताया, बेचारे भक्ति शास्त्र के सिलेबस में ऐड हो गया वो. तू अगर पहले से समझ लेता तो बेचारे फटाफट अभी छठे अध्याय में चले जाते और फिर सातवें भक्ति युग चालू हो जाता. तेरी वजह से देख चौथा भी अध्याय आ गया और पांचवा भी आ गया. बट दैट्स ओके, बिकॉज फोर्थ चैप्टर वी गॉट टू नो भगवंत क्यों अवतार लेते हैं, क्या है भगवान का ग्लोरी, हमें समझ में आया ना. आणि मग आता भगवंत असे आहेत की सेम इन्स्ट्रक्शन म्हणजे सेम आन्सर, आता भगवंत सेम आन्सर देऊ शकतात जसं मी तुम्हाला दिलं. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने काय सांगितलं, भले आप आता हायरार्की बघा, याला असा आता हायरार्की बघा व्यवस्थित. आता अशा लॅडर इमॅजिन करा तुम्ही. इमॅजिन म्हणजे ते आहेत आपल्या योग लॅडर मध्ये बघितलेलं आहे, कर्मकांड आहे असं जाऊया आपण. कर्मकांड आहे, त्यानंतर कर्मयोग आहे, त्यानंतर संन्यास, सॉरी कर्मकांड, कर्मयोग, ज्ञानयोग, राईट. 3 लाईनमध्ये आहेत का. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ह्या शिडीप्रमाणे कर्मयोग श्रेष्ठ आहे की ज्ञानयोग श्रेष्ठ आहे. शिडीप्रमाणे सांगतोय मी तुम्हाला, सिंपल. अरे याच्यात एवढं विचार करायची काय गरज आहे, सरळ शिडी आहे ना. हा, ज्ञानयोग आहे ना वरती, खाली कर्मकांड आहे, मग वरती कर्मयोग आहे, त्याच्यावरती ज्ञानयोग आहे, त्याच्यावरती अष्टांग योग आहे. मग ऍक्च्युअली तुम्ही म्हणाल की अरे ज्ञानयोग तो ऊपर आहे. बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही. मग आता ही शिडी अर्जुनाला माहिती आहे. मग अर्जुन म्हटलं की नहीं मैं तो ज्ञानी बनना चाहता हूँ. ये कर्मयोग क्या है, उससे बढ़िया ज्ञान है, शांति होती है. भगवान बोले ऐसा नहीं है बेटा, तुमको अगर इस तरह से दिख रहा है ना ऐसा, तो जरा एक बात सुनो, मेरी बात सुनो, यहाँ पे आओ. भगवान म्हटलं देखो, तिसरा अध्याय म्हणजे तुम्ही आता मनात हे करून दाखवा, रिकॅप करा. भगवान म्हटलं देखो, ज्ञान योग यहाँ पे है और शायद आप ज्ञान योग के लिए क्वालिफाइड भी रहोगे, बट फिर भी आप क्या करो, कर्मयोगी करो. क्यों, तिसऱ्या अध्यायामध्ये 21वां श्लोक, यदि आचार्य श्रेष्ठ तत्त देवेतर जना, क्योंकि आपको एग्जाम्पल सेट करना है. बराबर है. तुम दिखाओ संसार को कि कर्म करते हुए कैसे रहना है, क्योंकि 99% लोग कर्म ही करेंगे, ज्ञानी नहीं बन पाएंगे, सन्यासी नहीं बन पाएंगे. 99% लोक ग्रस्तच असतील ना, थोडी सगळे संन्यासी बनणार आहेत, राईट. सो मेजॉरिटी लोकांकरता उदाहरण बघायला पाहिजे ना. मग तुम्हाला उदाहरण दाखवायला लागतील. ओके, क्या उदाहरण आहे ना, कुठले मालक आहेत आपल्या कंपनीचे, अल्फ्रेड फोर्ड, राईट. यांनी टीओपी करता एवढं ह्यूज डोनेशन दिलेलं आहे. किंवा हेमा मालिनी आहे, राईट. किंवा अजून डिवोटी कोण कोण आहेत, मोजकेच आहेत का कोण, मफतलाल विरामल आहेत, राईट. अजून कोण आहेत बरेच आहेत, राईट. तो असे ही उदाहरण बोलूं, अच्छा भगवान को भी प्राप्त कर सकते हैं, भक्ति भी कर सकते हैं, वाह वाह मैं करूंगा, फिर मुझे अगर संन्यास लेने की जरूरत नहीं पड़े मैं ये करूंगा. दैट बिकम्स इजी फॉर हिम, राइट. म्हणून भगवंताने तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं कि देखो अर्जुन, तुम्हारे लिए अगर तुम सोच रहे कि तुमको ज्ञान योगी बनना है, फिर भी लेकिन तुम ज्ञान योगी, और तुम क्वालिफाइड भी हो, लेकिन फिर भी तुम ज्ञान योग मत करो, तुम कर्म योगी करो. आणि त्याला बरेच मल्टिपल कारण दिले. त्यातलं एक महत्वाचं कारण होतं की है ना, जो तुम प्राप्त करना चाहते हो ज्ञान योग से, वो कर्मयोग से आपको ऑटोमेटिक मिलेगा ही, राइट. आता बघा, लक्षात ठेवा व्यवस्थित, हा जो ट्रान्झिशन आहे इथे, दिस इज द मेन ट्रान्झिशन हियर. तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं की ज्ञान योग कर्मयोग से क्या है, श्रेष्ठ है, बराबर. लेकिन फिर भी आप क्या करो, कर्मयोग ही करो. और इवेंचुअली अर्जुन, कर्मयोग करने के बाद आपको ज्ञान योग तो ऑटोमेटिक आ ही जाएगा, और आगे आगे ते आपल्या योगालय आपण बघितलेलं आहे, राईट. तुमको तो नॅचरली आएगा वो, प्री मॅच्युअरली जंप मत मारो. आणि एक लेवलला असं सांगितलं, तुम्ही जर बघायला गेलात, आरती उन्होंने माताजी, तुम्हाला आता आठवते ते निष्क्रिय सक्रिय, निष्क्रिय सक्रिय, आठवते का तुम्हाला. हरे कृष्ण प्रभूजी. आठवते का निष्क्रिय सक्रिय, निष्क्रिय सक्रिय. कर्मकांडामध्ये व्यक्ती कसा असतो, सक्रिय असतो. सक्रिय म्हणजे बेसिकली तो जगात राहून कार्य करतो, ठीक आहे. कर्मयोगामध्ये कसा असतो, तो सक्रिय असतो, बरोबर आहे. या जगात राहून ऍक्टिव्ह राहून कार्य करतो. ज्ञान योगामध्ये गेल्यावरती काय होतो, तो निष्क्रिय होतो. म्हणजे बेसिकली काय होतो, तो ऍक्टिव्हिटी आपल्याला थांबवतो, सोशल ऍक्टिव्हिटी, आणि फक्त ध्यान करायला बसतो.
आता तुम्हाला कळलं का अर्थ येणं त्याचा अर्थ काय होतो? एक गृहस्थ आणि एक संन्यासीमध्ये काय फरक आहे? म्हणजे आपले इस्कॉन संन्यासी नाही, आपण सगळे भक्ती योग, आपण काय संन्यासी ब्रह्मचारी ग्रस्त कोणी असं मिक्स हे नाहीये. भले डेझिग्नेशन आपले आहेत फॉर प्रॅक्टिकल पर्पजेस, बट वी आर ऑल भक्ती योगीज. पण एखादा ट्रेडिशनल ज्ञान योगी जो आहे संन्यासी, तो काय करतो? अब खत्म, अभी एक जगह बैठ के ब्रह्म के ऊपर ध्यान करना है. ब्रह्म म्हणजे भगवान पण नाही, भगवान की ब्रह्मज्योती के ऊपर ध्यान करना है. राईट. मग आता बघा, कर्मकांडामध्ये सक्रिय आहे, कर्मयोगामध्ये सक्रिय आहे, ज्ञानयोगामध्ये निष्क्रिय झाला, त्याच्यावरती अष्टांग योग आहे त्याच्यामध्ये निष्क्रिय झाला, आणि त्याच्यावरती काय आहे फायनली शेवटला त्याला काय भेटणार आहे? काय भेटणार आहे त्याच्यावरती? काय आहे? भक्तियोग. भक्तियोग आहे ना. मग आता भक्तियोग मध्ये गेल्यावरती व्यक्ती सक्रिय असतो की निष्क्रिय असतो? सक्रिय असतो ना. भगवान क्या बोल रहे हैं? जब तुमको पहले तुम सक्रिय हो कर्मकांड में, कर्मयोग में सक्रिय हो जाते हो, ये 2 स्टेज में सक्रिय हो, फिर बीच में अचानक ज्ञान योग और अष्टांग योग में निष्क्रिय हो जाते हो, और फिर अचानक सक्रिय होना चाहते हो भक्ति योग में. आखिर अल्टीमेटली तुमको सक्रिय होना है ना, तो सीधा बाईपास करो इसको. कहां से? ज्ञान योग में मत जाओ, अष्टांग में मत जाओ, कर्म योग से सीधा भक्ति योग में चले जाओ. क्यों? क्योंकि कर्मयोग की एक्टिविटीज और भक्ति योग की एक्टिविटीज दे आर ऑलमोस्ट सिमिलर एक्सेप्ट फॉर आवर कॉन्शियसनेस. कर्मयोगामध्ये काय चेतना है आपली कि मैं मुक्ति प्राप्त करनी है, इसलिए मैं कर्मों को अनासक्त भाव में करूंगा. आणि भक्ति योगामध्ये काय है भाव? मैं तभी भी कर्मों को अनासक्त भाव से करूंगा, लेकिन किसके लिए? मुक्ति प्राप्त करने के लिए नहीं, भगवान की सेवा करने के लिए, जो कि एक्चुअल वास्तविक ओरिजिनल मुक्ती है. मुक्ती म्हणजे असं नव्हे की आपण जगातनं कार्यातनं मुक्त झालो म्हणजे मुक्त झालो, किंवा एखाद्या कर्माच्या फळातनं मुक्त झालो म्हणजे आपण मुक्त झालो. नाही, वास्तविक मुक्ती काय आहे? श्रीमद भागवत मध्ये म्हटलेलं आहे, 2 स्कंदामध्ये 10व्या अध्यायामध्ये. कुठला श्लोक आहे तो? मुक्ती हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. वास्तविक मुक्ती म्हणजे आपल्या स्वरूप स्थितीमध्ये स्थित होणे. आपली स्वरूप स्थिती काय आहे? जीवेर स्वरूप है कृष्ण नित्यदास. इस स्थिति में जब स्थित हो जाओगे, दैट इज एक्चुअली वास्तविक मुक्ति. नहीं तो तुम्हें ज्ञान योग करने के बाद, अष्टांग योग करने के बाद जब आप परमात्मा पर ध्यान करोगे और फिर आपको परमात्मा हृदय में दिखेंगे, ध्यान करने के बाद आप बोलोगे अभी परमात्मा हो गया, आपको मुझे ध्यान करके क्या करना था? अपने आप को जगत सी भगवंतावरती ध्यान केल्याशिवाय कोणी मुक्त होऊ शकत नाही, अनासक्त होऊ शकत नाही जगत कार्यांशी. पण तो काय विचार करतो? चलो मैं अभी आपके ब्रह्मज्योति जो शरीर से आने वाली शरीर कांति उसमें मैं विलीन होना चाहता हूँ. भगवान कहते हैं मूर्ख है तू. जब मैं खुद आपको सेवा देना चाहता हूं तो आप मेरे पास क्यों नहीं आना चाहते? और केवल मेरी ब्रह्मज्योति में जाके रहना चाहते हो, जो कि वास्तविक शाश्वत स्थान नहीं है तुम्हारा. वहां से वापस गिर जाओगे. क्यों? क्योंकि जीवात्मा का स्वभाव है सेवा करना, आनंदमय अभ्यासात. आनंद प्राप्त करणे हा आपला काय आहे? स्वभाव आहे. आणि आनंद सेवेशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. कोई तो 2 चाहिए ना व्यक्ति सेवा करने के लिए, सेव्य और सेवक. वर्शिप कोणतरी पूजा करणारा आणि पूजक, बरोबर आहे का नाही? ब्रह्मज्योति में क्या करोगे? बैठे रहोगे, फिर बोर हो जाओगे, बोलोगे यहाँ कोई बात करने के लिए मिलता ही नहीं, हाँ? कोई प्रसाद भी लाके देता नहीं, कुछ टीवी भी नहीं दिख रहा है यहाँ पे. मोबाइल किधर है मेरा? चलो वापस भौतिक जगत में जाता हूँ. लाओ रे मोबाइल मेरा किधर था? बहुत दिन से देखा नहीं. बिकॉज द डिझायर इज नॉट प्युरिफाईड. राईट. आपल्या इच्छांना आपण शुद्ध केलेलं नाही, त्यामुळे पुन्हा भौतिक स्तरावरती आपल्याला यावंच लागतं. आणि मग म्हणून भगवान म्हटले ठीक आहे, सी दिस इज वन सिस्टम. एवढं सगळं भगवंतांनी एस्टॅब्लिश केलं, सांगितलं 3ऱ्या अध्यायाच्या एंडला, आणि 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं की इस तरह से अनासक्त भाव में कार्य करते रहो, ज्ञान अपने आप प्राप्त होगा, अलग से ज्ञान मार्गी बनने की जरूरत नहीं आपको. आणि पुन्हा अर्जुन म्हणतो पुन्हा समझ में नहीं आया, बोलते कभी युद्ध खड़े होके युद्ध करो और फिर बोलते हैं आपकी ज्ञानी बनो. 5.1. मग आता सेम क्वेश्चन भगवंत अर्जुनाने विचारला, सेम क्वेश्चनचा आन्सर जेव्हा भगवंत देतात तेव्हा सेम रिपीट करत नाही, ह्याला ऍड करून देतात, आणखीन ऍड करून डीपर लेवलला घेऊन जातात. अब तक 3रे अध्याय में क्या बोले भगवान? व्यवस्थित ऐकून घ्या. अब तक 3रे अध्याय में भगवान क्या बोले कि ज्ञान योग कर्मयोग से ऊपर है, लेकिन अर्जुन एक्चुअली क्या है ना, कर्मयोग श्रेष्ठ है आपके लिए. क्यों? क्योंकि आप सक्रिय हो, बीच में अचानक निष्क्रिय क्यों बनना चाहते हो? सक्रिय से डायरेक्ट भक्ति सक्रिय में चले जाओ ना. पण आता जेव्हा 5वा अध्याय चालू होईल तेव्हा गंमत होईल. भगवंत ह्या अध्यायामध्ये म्हणतील, रुको अर्जुन, सेम प्रश्न पूछा ना तुमने, कोई बात नहीं, मैं गुस्सा नहीं हुआ हूं.
नहीं मुझे रिपीट करने के लिए प्रॉब्लम है, मैं रिपीट कर सकता हूँ, लेकिन मैं इस तरह से रिपीट करूंगा की ऍडिशन देकर. मग आत्ता भगवंत म्हणतात, अच्छा ऍक्च्युली अर्जुन पता है आपको क्या है, ये जो ज्ञान मार्ग है ना, इससे भी सुपीरियर है कर्मयोग का मार्ग. आता तुम्हाला चक्कर यायला पाहिजे. ऍक्च्युली पूर्ण ऑर्डर रिव्हर्स करून टाकली. ऑर्डर काय झाली, रिव्हर्स झालेली आहे. पहिली ऑर्डर काय आहे, ज्ञान योग, सॉरी व्यवस्थित पुन्हा व्हिज्युअलाइज करा. कर्मकांड, कर्मयोग, ज्ञान योग आणि नंतर पुढे अष्टांग भक्ती आहे. मग आता ज्ञानयोग वरती दिसते, तरी पण भगवंत म्हटले की अरे अर्जुन, ये कर्मयोग और ज्ञान बघा कसं भगवंतांनी स्विफ्ट ट्रान्झिशन केलेलं आहे. तीसऱ्या अध्यायात म्हटलं ये कर्मयोग ज्ञानयोग सेम ही है अर्जुन. कर्मयोग से जो ज्ञान, सी आप जो ज्ञान प्राप्त करना चाहते हो ना, वो आपको कर्मयोग से ही मिल जाएगा. म्हणजे भगवंताने काय सांगितलं, जरूरत नहीं है उसका, ये करते रहो, वो जो उधर प्राप्त करने वाला इधर मिल जाएगा ऑटोमॅटिक. पॅरलल केलं तिसऱ्या अध्यायामध्ये, बरोबर आहे का नाही निवेदा माताजी, डोकं दुखत नाहीये ना. तिसऱ्या अध्यायामध्ये पॅरलल केलंय, ज्ञान योग कर्मयोग दोनों सेम है. लेकिन पांचव्या अध्यायामध्ये भगवंत म्हटले ऐसा नहीं है अर्जुन, ज्ञान योग से श्रेष्ठ है कर्मयोग. ज्ञान योग से श्रेष्ठ क्या है, तुम्हें लेकिन ऐसा कैसे, योगा लैडर में तो ऐसा दिखता है, कर्मयोग सॉरी कर्मकांड, कर्मयोग, ज्ञान योग, भक्ति योग, तो आप ऐसे क्यों बोल रहे हैं. एक तो पहले आपने वो जो सीढ़ी था ना उसको तोड़ तोड़ के नीचे लेके आए, यू नो, उसको वेल्डिंग तोड़ दिया आपने और फिर बोले सेम है दोनों. और अभी तो आप पूरा बोल रहे हैं कि वो नीचे चला जाएगा ज्ञान योग और ऊपर कर्मयोग आएगा, क्यों. दॅट्स फॉर द डिस्कशन इन द 5th चॅप्टर. आणि याचा आन्सर तुम्हाला ऑलरेडी मी दिलेला आहे. का दिलेला आहे, कर्मयोग ज्ञान योग पेक्षा श्रेष्ठ का आहे, कोण सांगेल. आताच मी उत्तर दिलं. सेम विश्लेषण, सक्रिय निष्क्रिय सक्रिय निष्क्रिय, याच्यात तुम्हाला उत्तर दिलं मी. ज्ञान योग प्रत्यक्षात नितीन पाटील माताजी शिरपूर टेम्पल प्रेसिडेंट. उद्या तुम्हाला शिकवायचं मुलं नाही सगळं तिकडे. ज्ञान योग कर्मयोगापेक्षा श्रेष्ठ काय, तीसरे अध्याय सांगितलं दोनों सेम है रे अर्जुन, क्यों इतना टेंशन लेता है, भक्ती करते रहे ऑटोमेटिक ज्ञान आएगा, यू नो. आणि ऍक्च्युली कसं असतं की तुम्हाला वाटेल की अरे हम लोग इस्कॉन में आए भक्ति कर रहे हैं, लेकिन हमसे बड़े बड़े स्कॉलर है बाहर, इतना अच्छा मीटर में गाते हैं गीता और 700 श्लोक पूरा मेमोराइज है, हमको तो क्या मालूम है. बट लक्षात ठेवा, त्या लोकांना एवढं सगळं जरी येत असेल तरी पण त्यांना ज्ञानाचा अंत माहीत पडला नाहीये, म्हणजे त्यांना बेसिकली काही भेटलंच नाहीये. ते लोग ते शुष्क तर्कवाद करत बसतील आणि शेवटला म्हणतील ब्रह्मज्योति में जाके लीन होना है, तो उनको नहीं मिला है. लेकिन हमको डायरेक्टली भगवान मिल गए ना, जो सारे ज्ञान का एंड है, सगळ्या ज्ञानाचा अंत आहे. जर ते आपल्याला भेटले म्हणजे आपल्याला भगवंत प्राप्त झाले. म्हणून तुम्हाला सांगितलं ना पुन्हा की एखादी गोष्ट समजा आता तुमच्याकडे तेच उदाहरण, घरामध्ये फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, एसी है, ये सब मिलने के बाद भी अगर परम शांति प्राप्त नहीं हुई तो आपको क्या प्राप्त होगा, फिर कुछ भी नहीं प्राप्त होगा. ये सब यूजलेस है, फिर ये फेंक दो इसको, फेंकना मत, भगवान की सेवा में यूज करना. राइट. आणि मग अर्जुनाला त्यांनी तिसऱ्या अध्यायामध्ये पॅरलल केलं आणि 5व्या अध्यायात म्हटले की ऐसा नहीं है, ऐसा है बेटा, ये जो ज्ञान है ये नीचे जाएगा, कर्मयोग ऊपर आएगा. एंड द रीजन फॉर दैट इज कर्मकांड में सक्रिय है, पुनः बघा लक्षात ठेवा, कर्मकांड में सक्रिय है, कर्मयोग में सक्रिय है, ज्ञान योग में निष्क्रिय है, और फिर भक्ति योग में वापस जाने के बाद क्या होता है, सक्रिय होता है ना. मग भगवंत म्हणतात क्यों फालतू में बीच में दो जिंदगी बिताना चाहते हो, कर्म ज्ञान योग और अष्टांग योग के लिए, सीधा कर्मयोग से भक्ति आ जाओ ना, बाईपास रोड, बाईपास कर दो उसको सीधा. कर्मयोग और भक्ति योग में कोई फर्क नहीं है, 7 एक्सेप्ट फॉर कर्मयोगी विचार करतो मुझे मुक्त होना है इसलिए मैं अनासक्त भाव से कर्म करूंगा, आणि भक्ति योगी विचार करतो मुझे भी अनासक्त भाव से कर्म करना है क्योंकि मैं ये कर्म भगवान को अर्पित करना चाहता हूँ, भगवान को प्रेम करना चाहता हूँ, भगवान से भक्ति करना चाहता हूँ. दॅट्स इट. म्हणून बघा या चॅप्टरचं टायटल काय आहे, 5व्या अध्यायाचं टायटल काय बघा, कर्म संन्यास योग दिलेला आहे आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिलंय, कृष्ण भावना भावित कर्म. म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म जे आहे ते अभिन्न आहे एक कर्मयोगाच्या कर्मापासून. फक्त आपल्याला इथे काय ऍड करायला लागेल, कृष्ण भावना ऍड करायला लागेल. दॅट्स इट. मग सोपं कुणा करताय, कर्मयोगाला सोपं आहे ना भगवंताची भक्ती प्राप्त करणे पटकन, की ज्ञान योगाला श्रेष्ठ आहे, हे आहे सोपं आहे. ज्ञान योगाला सोपं नाहीये, कर्मयोगाला सोपं आहे. राईट. आणि म्हणून भगवंताला इथे म्हणतात अर्जुनाला
की इस प्रकार तुम्ही आता मग विस्तार करतील ते श्लोक नंबर 2, 3, 4 पासून, राईट. आणि म्हणून बघा, गो टू द 2 श्लोक नंबर 2 मध्ये जावा. 5.2 सुरेंद्र चौधरी प्रभू वाचा. 5.2. श्री भगवान वाच संन्यास कर्मयोगच्च निश्चयस करावुभो कयस्तु कर्म संन्यास कर्मयोगो विशिष्यते. श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म असे दोन्ही मार्ग मुक्ती देण्यात चांगले आहेत, परंतु या दोन्हीपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्म संन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. झालं, भगवंताने एस्टॅब्लिश करून टाकलं. मग आता हे तथाकथित जे हे असतात, सी लक्षात ठेवा, जेव्हा इथे आपण अशा प्रकारे ट्रान्सलेट केलेले आहे तिथे ऍक्च्युली काय कर्मयोग आहे, पण प्रभुपादांना माहिती आहे की याचं परिवसन भक्तियोगामध्ये, म्हणून भगवंतांनी तिथे लिहिलेलं आहे, प्रभुपादांनी काय लिहिलेलं, भक्तियोग लिहिलं, राईट. म्हणून जर आपल्याला ही गोष्ट कळली तर आपलं जीवन काय झालं, सफल झालं, राईट. सफल झालं की नाही. पण आता बरेच लोक काय म्हणत असतील, अरे अरे कर्मयोग ज्ञानयोग, कर्मयोग ज्ञानयोग, ज्ञानयोग कर्मयोग. ये सुन के ना मेरा मतलब समझ में नहीं आता क्या हो रहा है, खिचडी हो रहा है. थोडासा समजलं सगळ्यांना, पण म्हणून प्रभुपाद एवढे ब्रिलियंट आहेत. प्रभुपाद काय करतात, तात्पर्यामध्ये इस टॉपिक को पकडतही नाही. तात्पर्यामध्ये सरळ सांगतात, इंद्रिय कंट्रोल करो अपना, विच इज कॉमन टू बोथ कर्मयोगी एंड ज्ञान योगी. चाहे वो कर्मयोगी हो या ज्ञान योगी, उसको तो अपने इंद्रियों को संयम रखना पडेगा ना. मध्येच प्रॅक्टिकल पॉइंट्स. म्हणून प्रभुपाद तात्पर्य लिहितात, सुंदर ते कोटेशन दिलेलं आहे. नूनम प्रमत्त कुरुते विकर्म इंद्रिय यद इंद्रिय प्रीतय आपणोती न साधू म्हणणे येत आत्मयनम असन्नपि क्लेश आसदेह. चला, कोण वाचेल याचा अनुवाद. कोण वाचेल याचा अनुवाद. विंडो नंबर 2 बघूया आपण कोण आहे. आपल्याकडे अजून 20 मिनिटं आहेत. आज पूर्ण 9 वाजेपर्यंत चालेल मूवी. सुटका नहीं है आज, ठीक है. प्रभु क्लास चल रहा है अभी, हाँ बाद में. वाचा PhD आपल्या माताजी उज्ज्वला पाटील माताजी वाचा. हरे कृष्ण. अरे एक मिनिट थांबा. पूजा दुकडे माताजी तुम्ही हात वर, तुम्हाला वाचायचं आहे. हो प्रभूजी, वाचू शकते आज. हा, उज्ज्वला पाटील माताजी यांना वाचू दे, कारण त्यांच्याकडे उत्सव आहे, बेबी आहे ना त्यांच्याकडे आता. वाचा वाचा. लोक इंद्रिय तृप्ती करण्यासाठी वेडे झाले आहेत आणि त्यांना माहित नाही की आपले दुःखमय वर्तमान शरीर म्हणजे आपल्या गत काळातील सकाम कर्माचा परिणाम आहे. जरी हे शरीर तात्पुरते असले तरी ते मनुष्याला अनेक प्रकारे क्लेशच देत असते. म्हणून इंद्रिय तृप्त्यर्थ कर्म करणे योग्य नाही. जोपर्यंत मनुष्य आपल्या मूळ स्वरूपाबद्दल जिज्ञासा करत नाही तोपर्यंत त्याचे जीवन असफल समजले जाते. त्याला जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत इंद्रिय तृप्तीसाठी सकाम कर्म करावेच लागते. आणि जोपर्यंत तो इंद्रिय तृप्तीच्या भावनेमध्येच रत आहे तोपर्यंत त्याला एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये देहांतर करणे भागच असते. जरी मनुष्याचे मन सकाम कर्मामध्ये गुंतलेले असले आणि अज्ञानाने प्रभावित झाले असले तरी त्याने श्री वासुदेवांच्या भक्तीविषयी आपले प्रेम विकसित केले पाहिजे. असे केल्यानेच त्याला भौतिक अस्तित्वाच्या बंधनातून मुक्त होण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. येस, थँक्यू. मग प्रभात काय म्हटले, वासुदेव भक्ती करो. वासुदेव भगवत, आणि भागवत मध्ये श्लोक पण आहे डायरेक्ट, वासुदेव भगवती. कुठला श्लोक आहे, मी पुन्हा श्लोक विसरत असतो. आठवतो तुम्हाला कुठला श्लोक आहे. मला वाटतं माझं स्टेज झालं डोकं. ओके, हा, वासुदेव भगवती भक्ति योग प्रयोजित जनयती आशु वैराग्यम ज्ञानम चयत अहेद्विकम. वासुदेव भगवंताची भक्ति केली ना की ज्ञान आणि वैराग्य ऑटोमेटिक पैदा होते हैं. अलग से आपको ज्ञान कल्टिवेट करने का जरूरत नहीं होता है अर्जुन. आपको स्थिति परीक्षित महाराज सुत गोस्वामी सांगतात ते भक्ती की ये महती आहे, राईट. आणि म्हणून वासुदेवांची भक्ती काय आहे, श्रेष्ठ आहे. आणि या जगात जर आपण इंद्रिय तृप्ती करता आसक्त असेल तर काय होणार, आपल्याला इंद्रिय तृप्तीच्या आसक्तीमुळे पुन्हा नवीन शरीर घ्यावं लागेल. आणि नवीन शरीर म्हणजे पुन्हा काय,
वही जिनको आपने छोड़ा था एक बार, अरे वापस मिल गया प्रभु, वापस कैसे मिल गए आप लोग? अरे क्या करूं प्रभु, मैं भी वो गुलाब जामुन खा रहा था, आप भी खा रहे थे, आपको भी याद आया, मुझे भी याद आया, वापस नया जन्म लिया हमने, वापस वही रेस्टोरेंट में मिल रहे हैं हम लोग। अच्छा कुछ पैसा वैसा आएगा नहीं भरने के लिए? पैसा नहीं है, अभी नया नौकरी ढूंढना पड़ेगा। अच्छा चलो अभी नया नौकरी, घर, परिवार, संसार, स्कूल, कॉलेज, वा बस भौतिक संसार पुन्हा। म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात मध्येच की इंद्रिय तृप्ती सोडून द्या, भगवंतांची भक्ती करा, राईट? आणि ऑफकोर्स नंतर प्रभुपादांनी ब्रिलियंटली एस्टॅब्लिश केलेलं आहे नेक्स्ट याच्यामध्ये पॅरेग्राफ मध्ये. मी तुम्हाला फक्त टायटल देईन, तुम्ही नंतर त्याचं वाचून घ्या. कृष्ण भावनावहित कर्म वर्सेस कर्म संन्यास, राईट? त्याचं ते शीर्षक असेल त्या पूर्ण पॅरेग्राफचं. कृष्ण भावनाभावित कर्म वर्सेस कर्म संन्यास. कर्म संन्यास म्हणजे बेसिकली संन्यास घेणे. मग आपल्याकडे दोनच मार्ग आहेत, एक तर कृष्ण भावनाभावित कर्म करा किंवा संन्यास घ्या. त्याच्या दोनमध्ये काय श्रेष्ठ आहे प्रभुपादांनी ते उत्तरामध्ये एस्टॅब्लिश केलेलं आहे, राईट? आणि ऍक्च्युअली कुठला पॅरेग्राफ? पान नंबर 201 आहे माझ्याकडे, श्लोक नंबर 2, 3.2 मधला त्या आता जो माताजींनी श्लोक वाचा त्याच्यानंतरचं तात्पर्य बघा. सुरुवात त्याची अशी होते, त्यामुळे केवळ ज्ञान म्हणजे आपण भौतिक शरीर नसून आत्मा आहोत, मुक्ती प्राप्त करण्यासाठी पुरेसे नाही, राईट? आहे का नाही? भेटलं का नाही? आणि वास्तविक ते आहे, आत्मसरावती कर्म करणे आपल्याला आवश्यक आहे, भावबंधनातून मुक्ती त्याशिवाय मिळणार नाही, राईट? कृष्ण भावनावित कर्म हे सकाम कर्माप्रमाणे नाही, पूर्ण ज्ञानयुक्त होऊन केलेल्या कर्माने वास्तविक ज्ञान प्राप्तीमध्ये प्रगती होते. आणि ऍक्च्युली कसं आहे की पुढे जो श्लोक दिलेला आहे रूपा गोस्वामींनी, प्रापंचिकता या बुद्ध्या हरी संबंधी वस्तूना मोक्षमी परित्यागो वैराग्यम फलगू कथ्यते. सी एक्चुअली प्रभुपाद बऱ्याचदा म्हणतात, लोग कहते हैं कि मैंने संन्यास ले लिया है, मैंने त्याग कर दिया है. प्रभुपाद म्हणतात की कौन, किसने कहा आपको आपने त्याग किया है? किसने कहा आपने संन्यास लिया है? अच्छा आप संन्यास कब ले सकते हैं या किसी चीज का त्याग कब कर सकते हैं? अगर कोई चीज आपकी है तब ना. से फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आता समजा हे झाकण आहे तिलकच्या बॉटलचं. समजा हे माझ्याकडे बॉटल आहे, त्याची झाकण आहे तिलकाचं. मी म्हटलं अच्छा ये ना ये लेके गए, ये कोण लेके गए? प्रत्यक्षात येईल पडत. म्हटलं घेऊन देऊन टाका आम्हाला डब्बा. मी त्यांना देऊन टाकला, तर त्याग झाला माझ्याकडे, राईट? बरोबर का नाही? पण ऍक्च्युली हा डबा किंवा ते झाकण माझं नाहीच आहे ना, कुणाचं आहे? मग तुमचा प्रत्यक्षात येईल पडत माताजी? नाही तुमचंच ऍक्च्युली, पण तुम्ही त्याग करता. आता क्वेश्चनला तुम्ही राऊंड केलं. माझा म्हणण्याचा अर्थ आहे की माझ्याकडे डबा आहे, हा मी तुम्हाला देऊन टाकला, राईट? तर हा डबा मी तुम्हाला दिला म्हणजे मी त्याग केला का? नाही. एक मिनिट, तिकडे एक स्कॉलर वरती आलेत, गणेश पंडित प्रभू. बोला गणेश पंडित प्रभू, बोला. नाही बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला डबा द्यायचा का आपण? भौतिक जगतात त्याचा त्यागच केला प्रभूजी, पण जेव्हा आपण सखोल ज्ञान बघतो की ही वस्तू आपली नाहीच आहे, मग त्याचा तो त्याग नाही होऊ शकत. जी आपली नाहीच त्याचा त्याग काय? करेक्ट. बरं तिलक पण आहे तुम्हाला, आता म्हणे झाकण दिसतंय का? तिलक पण आहे. येस करेक्ट. सी प्रत्यक्षात दिलेलं पडत माझी. कसं आहे की तुमचं नाव जाम लांब आहे, प्रतीक्षा नितीन पाटील. तुम्हाला शॉर्ट फॉर्म आपण आवाज कडे PNP, ठीक आहे? PNP माताजी. तर कसं आहे की ऍक्च्युली बघायला गेलं जसं त्यांनी सांगितलं उत्तर आपल्या PhD माताजींनी, ठीक आहे? ऍक्च्युली आपली वस्तू मालकीची नाहीच आहे ना जगामध्ये. भगवंत गीतेमध्ये म्हणतात, तुम्हाला म्हणतील 5व्या अध्यायामध्ये, सॉरी ते आलं नाही अजून, तेव्हा तुम्हाला कळले, भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम, मैं सारी चीजों को भोगता हूँ, सर्व लोक महेश्वरम मैं हूँ, और ये जो जानता है उसे क्या मिलता है? आपको भगवंत म्हणतात श्रीदम सर्वभूतानाम, सबका मैं दोस्त हूँ. ये जो जानेगा उसे क्या मिलेगा? ज्ञात्वा माम शांति पृच्छति. वो जो जानेगा उसे शांति प्राप्त होगी. तो प्रभुपाद इथे म्हणतात ऍक्च्युअली तथाकथित संन्यास आपने लिया है, सोच लेकिन संन्यास है ही नहीं आपका, वो क्योंकि आप संन्यास ले ही नहीं सकते, कोई चीज आपकी है ही नहीं, संन्यास कैसे लेंगे आप, राइट? म्हणून तू जो अर्जुन विचार करतो मैं त्याग करूंगा, मैं त्याग करूंगा, कुछ त्याग नहीं कर पाएगा, डुप्लिकेट त्याग मत करो, ठीक आहे ना? आणि ऍक्च्युली बघायला गेलं नो, तुम्ही जर ज्ञान युगामध्ये गेलात, ज्ञान युगानंतर अष्टांग युग येतं,
अष्टांग योगानंतर बेसिकली काय येतं, 2 फाट्या पडतात, एकतर भक्ती होऊ शकतो किंवा ब्रह्मवादी होऊ शकतो, राईट. आणि मॅक्सिमम लोक ब्रह्मवादी होतात, ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होतात. मग भगवान तर आपल्या इथे सांगू इच्छितात की देखो अर्जुन, एक तो ज्ञान योग कर्मों के मैंने पैरेलल कर दिया, दोनों समान है रे. ज्ञान योग का फल तुमको कर्मयोग में मिलेगा, लेकिन भगवान आता इथे म्हणतात नहीं, कर्मयोग उससे ऊपर है. उसका एक रीजन ये है कि ये प्रैक्टिस करने के लिए आसान है, बराबर, क्योंकि इसमें आपको वापस निष्क्रिय होकर सक्रिय नहीं होना पड़ता है, सक्रिय से डायरेक्ट सक्रिय. दूसरा कारण ये है कि ज्ञान योग से उत्पन्न होने वाला जो फ्रूट है वो क्या है, ब्रह्म ज्योति, बराबर. लेकिन भक्ति योग से उत्पन्न, कर्म योग से उत्पन्न होने वाला फल क्या है, भगवान की भक्ति है. तो श्रेष्ठ क्या है, भगवान की भक्ति है कि ब्रह्म ज्योति है? भगवान की भक्ति है ना. ब्रह्म ज्योति तो केवल भगवान का आंशिक स्वरूप है, वो भी उनके शरीर की तेज कांति है. एंड इन दॅट सेन्स ऑल्सो कर्मयोगा ह्या पॉइंटला फॉर कर्मयोगी आणि आपल्याला भक्तयोग, भक्ती योगी हे आपल्याकरता काय आहे, सुपिरियर आहे कम्पेअर टू ज्ञान योग, राईट, लाईक दॅट. आणि म्हणून प्रभात त्या तात्पर्यामध्ये देतात है ना, 5 नंबर 201 ला लास्टच्या 2-4 लाईनी त्या तात्पर्यामध्ये प्रभात म्हणतात, कोणतीही वस्तू कोणत्याही आपल्या मालकीची नाही, तर मग संन्यासाचा प्रश्न येतोच कुठे. जो मनुष्य जाणतो की सर्व काही श्रीकृष्णांच्या मालकीचे आहे, तो खऱ्या अर्थाने नेहमी संन्यावस्थेमध्ये आहे. ज्या अर्थी प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांची आहे, त्या अर्थी प्रत्येक गोष्टीचा उपयोग त्यांच्या सेवेमध्येच केला पाहिजे. कृष्ण भावनायुक्त असा हा कर्माचा परिपूर्ण प्रकार मायावादी पंथातील संन्याशाने केलेल्या कृत्रिम संन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, राईट, लाईक दॅट. अशा प्रकारे मग आपण पुढचे श्लोक पुढच्या क्लासला बघूया. इथपर्यंत ही माहिती आहे आणि तुम्हाला आता कळलेलं आहे. सी, गीता समजायला फार सोपी आहे. इट्स व्हेरी सिम्पल, प्रोव्हाइडेड वी स्टिक टू प्रभुपाद पर्पोर्ट्स. आपण तथाकथित कधी कधी काय ना, हजारो कमेंट तुम्ही वाचले असेल आतापर्यंत, बरोबर ना. इस्कॉन मध्ये येण्यापूर्वी तुम्ही बऱ्याच गोष्टी वाचल्या असतील आणि त्याने फक्त डोक्यात खिचडी झाली असेल. पण प्रभुपादांचं सिंपल एक्सप्लेनेशन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड एक्सप्लेनेशन आहे, राइट, कि हमें भक्त बनना है, कर्मयोगी श्रेष्ठ है ज्ञान योगी से. कर्मयोगी इन द सेंस यहाँ पे भक्ति योगी, राइट. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे बोला, काही कोणाला सांगायचं आहे तरी पण बोला, काही करेक्शन आहे तरी पण बोला, काही नाही बोलायचं तरी पण बोला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. हा, येस माताजी बोला. प्रभूजी, मी 21 तारखेला येते मंदिरामध्ये, ते तुम्हाला वरवंट फाटा पाहिजे, आणू का? तुम्ही गिरगावला येणार आहात का? हो, हा, घेऊन यात्रा येते आमची 1 दिवसाची. यात्रा आहे का? हो. तुम्हाला कसं माहिती मला वरवंट फाटा पाहिजे? तुम्ही माई बोलले होते ना आपल्या क्लासमध्ये, कोणाजवळ आहे म्हणून. माझा फार उघडतो, 2-3 आणले. हे तर मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, पण तुम्हाला लक्षात आहे? हो, 21 तारखेला ते आणू प्रभूजी. येस येस, घेऊन या. मला ते चटणी वगैरे मला कामाला येते. शार एकदम. हो, चालेल, घेऊन या. पण ते थोडं मुरलेलं असेल ना? हो, मी सध्या पीठ कुठते त्याच्यावर पापडाचं. परफेक्ट. कुणाला वरवंटा पाठा पाहिजे तर माताजीने कॉन्टॅक्ट करा. नाही, कधी कधी काय होतं, म्हणजे ऑफकोर्स असं नाही की मंदिरात सगळ्या वंदनाऱ्या गोष्टी प्रसादच असतात, पण काही गोष्टी प्रसादामध्ये पण व्हरायटी असतात, राईट. बिकॉज वी आर ऑल नॉट इम्पर्सनॅलिटी, पर्सनॅलिटी. आपण साकारवादी आहोत. साकारवादी म्हणजे व्हरायटी. काही गोष्टी आपल्याला आवडतात, काही गोष्टी आवडत नाही. मग त्या दिवशी थोडीशी मिरची आणि आलं आणि टोमॅटो ठेचलं की झालं, आजची भाजी भाकरी झाली. तरी असं तुम्ही घेऊन या. पण वाटा प्रभूजी त्याच्यावर. प्रभूजी, तुम्हाला ठेचा आवडतो का? तुम्ही पण येणार का मुंबईला? नाही, विचारते कधी आले तर घेऊन येणार. हो, ठेचा आवडतो ना. तिखट गोड पण तिखट पण दोन्ही, खट्टा मिठा. चालेल ना. ओके. प्रभूजी, तुम्ही एकदा टूर काढा, सगळीकडे जा आणि आमच्या हाताचं खा. येस, नक्की येणार. तुमच्या सगळ्यांची भक्ती एवढी म्हणजे तुमचं डेडिकेशन आम्हाला तुमच्याकडूनच प्रदान झाली प्रभूजी. नाहीतर आम्ही वाचली गीता पण आम्हाला काहीच कळायचं नाही त्यातलं. नाही, माझ्याकडनं नाही, आपल्या संघामध्ये. मला पण बरेचदा कधी वाचतो तेव्हा बरोबर समजतो. नाही, बरेच माझे पण कॉन्सेप्ट मी जेव्हा तुमच्यासोबत वाचतो तेव्हा क्लिअर होतात. असं नाही की मला पण 100% ज्ञात आहे,
म्हणजे मोठामोठी माहिती असतं असं थोडस, पण क्लिअर रिफाईन होत जातं आणखीन. आणि हे सगळं मी म्हणजे माझं नाहीये, चैतन्य चरण प्रोग्राम शिकलेलं आणि आहे. हे सगळं वाचल्यावर प्रभुपादांचं हे जाणवतं प्रभूजी की एकही शब्द रिपीट नाही, म्हणजे साधारण मनुष्य हा लिहू शकत नाही. येस येस करेक्ट. त्याच्यासाठी एक वेगळं ज्ञान किंवा भगवंताची कृपाच पाहिजे. येस, प्रभुपादांचे परपोर्ट्स एम्पॉवर्ड आहेत. भगवान श्रीकृष्णांकडून फुल्ली एम्पॉवर्ड परपोर्ट्स आहेत. म्हणून ऍक्च्युली कसं आहे ना की ही गीता तुम्ही किती जरी वेळा वाचली ना, 100 वेळा जरी वाचली ना, तुम्हाला एव्हरी टाइम नवीन नवीन अर्थ तुम्हाला भेटत जाईल. आता मी जेव्हा आता किती वेळा शिकवतोय, मी आता 3री-4थी पाहिजे असेल, तेव्हा असं वाटतं की अरे वाचलंच नाही मी, बरं वाचावं, आणि नवीन नवीन मिनिंग त्यातनं बाहेर पडतात. बिकॉज हे स्वतः जेव्हा मागचे श्लोक सांगतो तेव्हा पण बऱ्याच वेळा असं जाणवतं की तुम्ही हे मागे मी आता परत सांगताय. आणि मला पण नवीन नवीन मिनिंग येतात. ऑफकोर्स काही लोक जे सिलेबसच्या मागे असेल ते लोक म्हणत असेल अरे यार सिलेबस तो जाता ही नाही आगे, सिलेबस कैसे पूरा होगा. बट होपफुली पण तेवढं कळलं पण पाहिजे ना पुढे जायला, मागचा आधी क्लिअर झाल्याशिवाय. बेसिक्स तुमचं एकदा क्लिअर झालं ना, हे फंडामेंटल आहे. मग तुम्हाला नंतर भागवतम वाचा किंवा कुठलेही शास्त्र वाचा, तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. म्हणजे इट विल बिकम इझी फॉर यू, राईट. सो दॅट्स द थिंग. ठीक आहे, घेऊन या वरवंटा पाटा. हरे कृष्ण. ठीक आहे, मग कृष्ण प्रभूजी दंडवत. येस, आपण भेटूया मग नेक्स्ट मंगळवारी. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. नेक्स्ट मंगळवारी गुढीपाडवा आहे, बरोबर ना? मग गुढीपाडवा तुम्ही संध्याकाळी क्लास घेणार का? चालेल. एक मिनिट. चालेल प्रभूजी, सुट्टी असते. सॉरी, मंगळवारी ना, आपला क्लास मंगळवारी नसतोच ना, बुधवारी असतो. बुधवारी प्रभूजी. हा येस येस येस, ठीक आहे. मग भेटू आपण नेक्स्ट. तुम्ही अभ्यास करायला चालू करा, अभ्यास करत राहा. हा, मी बुधवारी नसते क्लासला, मंदिरात राहते. अच्छा गीता तुम्ही- मंदिराला. अच्छा, मंदिरात सेवा करता का? हो चालेल चालेल, काय हरकत नाही. रेकॉर्डिंग मी नंतर पोस्ट करेन, रेकॉर्डिंग ऐकत राहा. चालेल. ठीक आहे. हरे कृष्ण. वांछा कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की प्रणत प्रणाम. शील हरे प्रभुपाद. कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत. हरे कृष्ण प्रभूजी प्रणाम. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण.